प्रथम सर्वांना मी थोडक्यात वसुंधरानी म्हटल्याप्रमाणे परिचय करून देते. सर्वप्रथम उज्ज्वला बर्वे मॅडम यांचा परिचय. त्या सध्या पुणे विद्यापीठाचे संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून काम करत आहे. आकाशवाणीवर वृत्त निवेदिका म्हणून तसंच दूरदर्शनवर महाचर्चा या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक म्हणून देखील त्यांनी पूर्वी काम केलेलं आहे. त्यांची काही भाषांतरित पुस्तकं देखील प्रसिद्ध आहे. आजचा आपला कार्यक्रम द ग्रेट इंडियन यावर जो बेस आहे त्यावर मिळून साऱ्या जणी या मासिकात त्यांचा एक लेख प्रसिद्ध झालेला आहे. पुढचा थोडक्यात परिचय वीरेंद्र सरांचा. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे, मात्र चित्रपट निर्मिती किंवा सिनेजगत याविषयीची त्यांची ओढ यामुळे हे या सिनेजगताकडे वळले. या क्षेत्रात त्यांच्या कारकिर्दीची सुरुवातच सुमित्रा भावे, सुनील सुट्टणकर यांच्यासारख्या दिग्गजांसोबत झाली आहे. त्यांनी लघुपट दिग्दर्शित केले आहे. ETV या चॅनलसाठी कार्यक्रम जसे की महाराष्ट्र द प्लेस, द अनफोल्डिंग व्हाईट, दाजी काका अशा विषयावरचे माहितीपट दिग्दर्शित केले आहे. आणि त्यांच्या या माहितीपटासाठी त्यांना इंटरनॅशनल ज्युरी अवॉर्ड प्राप्त आहे. तसेच विश्व कांबले द अनसंग हिरो ऑफ टॉकीज या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित केले आहे. वसुंधरांनी सुरुवातीला जसं म्हटलं की या सर्व लोकांचे म्हणजे आमच्या आलेले मार्गदर्शक आणि पार्टिसिपंट्स म्हणून आले सुद्धा यांच्या सगळ्यांकडे पाहून आपला अहंकार खरोखर गळून पडतो. तसंच बालाजी सुतार सरांसोबत झालं जेव्हा मी त्यांना परिचय मागितला. अक्षरशः त्यांनी मला एक ओळ पाठवली, माझा परिचय इतका पुरेसा आहे म्हणून. पण मी विनंती करेल की थोडासा विस्तृत परिचय तिने करून द्यावा आणि मग प्राजक्ता भनारकर, ऋता पंडित यांचा परिचय करून देतील. धन्यवाद. हो, बालाजी सुतार हे सध्याला मराठी साहित्यातले अत्यंत मराठी साहित्यातलं आश्वासक नाव असं मी म्हणेन. आणि मी स्वतः त्यांच्या लेखनाची अतिशय चाहती आहे. अतिशय संवेदनशील लिखाण आणि वेगळी भाषा शैली हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांचा जो कथासंग्रह आला आहे त्याला पुरस्कारही मिळाला आणि अतिशय सुंदर कथा, मला नाव आठवत नाहीये या क्षणाला. गावकथा हा त्यांचा कार्यक्रम मी ज्याच्यामध्ये किशोर कदम सहभागी असतात तो स्वतः जाऊन मी बघितला, अटेंड केला. पण मी एवढंच सांगते की अतिशय आश्वासक आणि महत्वाचं नाव आजच्या घडीला मराठी साहित्य विश्वामधलं हे बालाजी सुतार आहे. अतिशय कमी बोलतात, अत्यंत निगर्वी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की दुसऱ्यांना अगदी सहजच मदत करणारे. मला या ठिकाणी एक प्रसंग सांगून म्हणजे मी ऋणमुक्त होऊ इच्छित नाही, पण मी पहिला वर्कशॉप घेतला होता आय ट्रान्सफॉर्म तर्फे राजहंस प्रकाशनाशी टायअप करून 2017 साली. तेव्हा बालाजी सुतार यांची माझी काहीही ओळख नव्हती, फक्त फेसबुकवर त्यांचं लिखाण मला आवडलं आणि मी त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. आणि मला काय वाटलं माहिती नाही, मी त्यांना त्यांचे फॉलोअर्स खूप आहेत, हजारोनी फॉलोअर्स आहेत, तर मी त्यांना एक पर्सनल मेसेज पाठवला की माझा हा पहिला वर्कशॉप आहे, तुम्हाला जर सहज शक्य असेल आणि योग्य वाटलं तर तुम्ही आमच्या वर्कशॉपची माहिती तुमच्या जर फेसबुकच्या टाइमलाईनवर शेअर केली तर लोक येण्यास मदत होईल. आणि फक्त एवढं एक वाक्य म्हटलं आणि त्यांनी लगेच ती शेअर केली. म्हणजे त्यात त्यांचा कुठलाही, आणि तो वर्कशॉप पेड होता, तो काही सामाजिक काम नव्हतं, तो सशुल्क वर्कशॉप होता. पण तरीही म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की इतका संवेदनशील, इतका प्रामाणिक माणूस आहे. आणि मी नेहमी त्यांना असं म्हणते की तुमची ही प्रामाणिकता किंवा संवेदनशीलता याला दृष्ट लागू नये कोणाची. तर याच्यानंतरचा परिचय आपण ऋता पंडित यांचा करून घेऊ आणि कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करू. बर्वे मॅडम बद्दल एक सांगायचं राहिलं की बर्वे मॅडम जेव्हा सपट परिवार महाचर्चा करायच्या, मी तेव्हा खूपच लहान होते, म्हणजे अगदी 12वी मध्ये वगैरे असेल. आणि तो कार्यक्रम मी न चुकता पाहायचे. आणि इतकं म्हणजे परिसंवादाचं सूत्रसंचालन, महाचर्चांचं सूत्रसंचालन कसं करावं यासाठी, आणि ते अत्यंत नेमकेपणाने नेटकेपणाने, यासाठी बर्वे मॅडम हा माझा आदर्श आहे. आणि आज मला तीच भीती वाटली म्हणून मी म्हटलं नाही, आज सूत्रसंचालन आपण नाही करायचं. सो ऋताचा परिचय प्राजक्ता भानारकर हिला विनंती करते करून द्यावा आणि त्यानंतर ऋताकडे सूत्र सोपवून आपण लगेचच कार्यक्रम सुरुवात करू कार्यक्रमाला. प्राजक्ता. धन्यवाद वसुंधरा. आवाज येतोय माझा? येतोय. ओके. ऋता पंडित यांनी सायकोलॉजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्या स्त्रीवादी लेखिका, उद्योजिका आणि फॅसिलिटेटर आहेत. आय ट्रान्सफॉर्म या आमच्या संस्थेतर्फे सुरू केलेल्या बोलतो मराठी या सदरूपी फेसबुक पेजवर फिल्मफुली युवर्स नावाचे चित्रपटांचा रसास्वाद करणारे सदर
ऋता नियमितपणे लिहित आहेत, ज्याला वाचकांची सातत्याने पसंती मिळते आहे. त्यांच्या लिखाणाच्या ओघवत्या शैलीमुळे संपूर्ण चित्रपट आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. विविध भाषांतील चित्रपटांचे परीक्षण नेमकेपणाने आणि तरीही अतिशय रोचक आणि रंजकतेने करणे हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. याचसोबत महाराष्ट्र टाइम्स या नामांकित दैनिकात आधुनिक स्त्रियांचे भावविश्व या विषयावर त्यांचे सदर प्रसिद्ध होत असते. तसेच लोकमत, लोकसत्ता आणि तरुण भारत यांसारख्या नावाजलेल्या वृत्तपत्रात देखील ऋता यांनी लेखन केले आहे. ऋता मॅडम, मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची सूत्रे हाती घ्यावी. 1-2 मिनिटं ऋताकडे सूत्र देण्यापूर्वी छोटीशी एक अनाउन्समेंट मला करायची आहे, पण ती अतिशय महत्वाची आहे. वीरेंद्र बळसंकर आज आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा उरू अवकाश या विषयावरील माहितीपट लवकरच येतो आहे, म्हणजे तो 5 सप्टेंबरला प्रसिद्ध होतोय. त्याबद्दल एक थोडक्यात मी माहिती देते की हा माहितीपट अवकाशाचं आपल्या आयुष्यात असलेलं महत्व मांडायचा प्रयत्न करतो. ज्या अवकाशाशिवाय आपलं अस्तित्वही असू शकत नाही ती आपण का गृहीत धरतो? आपल्या अंतर्मनाचे अवकाश आणि त्याचे बाहेरच्या अवकाशाशी असलेले नाते शोधण्याचा प्रयत्न हा माहितीपट करतो. ही जागा, अवकाश, त्याचे महत्व हे फक्त आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स, रचनाकार यांच्यापुरतंच मर्यादित आहे का? आपणापैकी प्रत्येकाशीच त्याचा संबंध नाही का? अवकाशाविषयीची आपली खरी समजूत आपल्यामध्ये शांतता, सहभाव, सहानुभूती, एकतानता आणि दयाभाव जागृत करेल. तर हा जो माहितीपट आहे हा जरूर तुम्ही बघा. 29 मिनिटांचा हा माहितीपट आहे आणि वीरेंद्र सरांना विनंती करेन की प्लॅटफॉर्म बद्दल सुद्धा कृपया त्याच्या माहिती द्यावी की हा कोणत्या प्लॅटफॉर्मवर 5 सप्टेंबरला प्रसिद्ध होतोय आणि तिकीटखिडकी.com वर याचे तिकीट्स तुम्हाला मिळू शकतील. सो आणि इंग्लिश आणि मराठी दोन्ही मध्ये आहे, तेव्हा जरूर बघा. ऋता, आपण सुरू करूया. नमस्कार, माझं नाव ऋता पंडित आणि सर्वात पहिले मला हे सांगायला आवडेल की आय ट्रान्सफॉर्मच्या विविध लेखन कार्यशाळांचंच मी एक प्रॉडक्ट आहे. 2018 साली मी आय ट्रान्सफॉर्मची पहिली लेखन कार्यशाळा जॉईन केली होती आणि तिथपासून खरं तर माझ्या लिखाणाला एक वळण मिळालं आणि त्याच्यात आय ट्रान्सफॉर्मचे आणि वसुंधराचे खूप मोठे आभार मी मानते. आजच्या या कार्यक्रमाकडे वळण्याआधी मला ही सूत्रसंचलनाची संधी दिली आणि माझ्या मनावर वसुंधरानी हे इंद्रधनुष्य माझ्या समोर पेलण्याजोगं असेल असं मी मानते आणि सुरू करते. भारतीय स्त्रियांचे स्थानगीत. कर कर करा, कर कर करा, मर मर मरा, कर कर करा, मर मर मरा, दळ दळ दळा, मळ मळ मळा, तळ तळ तळा, तळा आणि जळा, धूव धूव धुवा, धूव धूव धुवा, शिव शिव शिवा, चिर चिर चिरा, चिरा आणि झुरा, कूड कूड कुढा, कूड कूड कुढा, चीड चीड चिडा, झीज झीज झिजा, शिजवा आणि शिजा. कविवर्य विंदा करंदीकरांची ही कविता आज 40 वर्षांनंतरही तितकीच खरी आहे की यावर्षी 2021 साली मल्याळम भाषेत द ग्रेट इंडियन किचन हा चित्रपट निघतो आणि भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही त्याची दखल घेतली जाते. BBC वृत्तवाहिनी म्हणते, सर्विंग अन अनसेवरी टेल ऑफ सेक्सिझम इन होम. फर्स्ट पोस्ट नुसार इट इज अ स्टार्टलिंग, स्केदिंग, स्टनिंग टेक डाउन of patriarchy and its eternal sidekick, religion. Frontline म्हणते, gender issues and patriarchal values in a relationship. The Great Indian Kitchen. सिनेमा हा समाजाचा आरसा आहे हे आपण वाचतो, ऐकतो.
उज्ज्वलाताईंना मला पहिलाच प्रश्न विचारायचा आहे की चित्रपट आणि सामाजिक वास्तव याबद्दल तुमचं मत काय आहे? या चित्रपटातनं ते दिसतं आहे का आणि कसं? मी जो मिळून साऱ्या जणीमध्ये त्याविषयी लेख लिहिला त्याचं मी शीर्षकच दिलं होतं की ग्रेट इंडियन सोसायटीचं स्वयंपाकघरातून घडणारं दर्शन. कारण खरोखरी भारतीय समाज कसा आहे याची एक झलक, याची चुणूक त्या चित्रपटातून अतिशय उत्तम पद्धतीनं दिसते. म्हणजे मी चित्रपट म्हणून सुद्धा मला तो आवडला आहे. म्हणजे आपण कला प्रकारांविषयी चर्चा करतो आहोत. चित्रपट कला प्रकार म्हणून बघितलं तरी तो उत्तम आहे. त्याचं टेकिंग ज्याला म्हणतो ते त्याच्यामुळेच तो खरं म्हणजे आपल्याला इतका थेट येऊन भिडतो. परंतु त्याचबरोबर ज्या ज्या मुद्द्यांचा त्यांना या सिनेमामध्ये परामर्श घ्यायचा होता ते मुद्दे त्याच्यावरती कोणतंही भाष्य न करता पण ते आपल्याला त्यातली दाहकता जाणवेल अशा पद्धतीनं मांडण्यामध्ये तो चित्रपट यशस्वी ठरतो. आणि यातलं एकाच व्यक्तीच्या वाट्याला एवढं सर्व येईल का असा विचार केला तर कदाचित अवास्तव वाटेल. पण यातलं कुठलाही मुद्दा त्यातला पूर्णपणे अवास्तव आहे, काल्पनिक आहे असं कुठे घडतच नाही असं म्हणण्यासारखा नाहीये. त्यामुळे ते खऱ्या अर्थानं आपल्या भारतीय समाज जीवनाचं, भारतातल्या बहुसंख्य महिलांच्या वाट्याला जे येतं, त्यांना जे सहन करावं लागतं त्याचं यथार्थ दर्शन आहे असं मी म्हणेन. उज्ज्वलाताई, मग एक समाज म्हणून आपण अजूनही कुठे कमी पडतोय असं वाटतं? थोडस मला या चित्रपटातून दिग्दर्शकाला काय दाखवायचं आहे याचा विचार केला, किंवा आपण उलट म्हणून या चित्रपटातून माझ्यापर्यंत काय काय पोचलं याचा विचार करताना मला असं दिसतंय की लग्न व्यवस्थेवर तो चित्रपट भाष्य करतो, कामांची विभागणी किंवा त्याच्यामधली असमानता याच्याविषयी बोलतो, पुरुषी अहंकाराविषयी बोलतो, धर्म, श्रद्धा, अंधश्रद्धा आणि अगदी आत्ताच्या घडीला ते आपल्याला जाणवत आहे वैचारिक असहिष्णुता, त्याच्याबद्दलही हा चित्रपट बोलतो. आणि ह्या सगळ्या आपल्या जीवनाला वेढून राहिलेल्या गोष्टी आहेत. मग आपण कुठे कमी पडतो तर याची जाणीव पुरुषांना आणि स्त्रियांना दोघांनाही करून देण्यामध्ये आपला समाज कदाचित कमी पडत असेल असं म्हणायला हरकत नाही. मला थोडस मी जे मुद्दे मांडले ते आत्ता विस्ताराने सांगू का नंतर तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगाने सांगू? नाही, विस्ताराने सांगा. पहिली गोष्ट, तो मी म्हटलं तसं कुठेही भाष्य करत नाही तो सिनेमा, हे मला फार आवडलं त्याच्यामध्ये. नाहीतर तिसरी कोणीतरी व्यक्ती येऊन त्याच्याविषयी चर्चा करतीये आणि नाही हिनी कसं सहन करतीये, तिने आवाज उठवला पाहिजे, काही बोलत नाही. हे सगळे आपल्या मनात तो विचार निर्माण करतो आणि तिथेच चित्रपट किंवा एखादी कलाकृती काय करू शकते याची जाणीव आपल्याला पहिल्यांदा होते. लग्न व्यवस्थेमध्ये अर्थातच तो अरेंज्ड मॅरेज विषयी बोलतो, कारण खूप छान शिक्षण दिलेलं आहे, चांगलं संपन्न घरातली मुलगी आहे, नृत्याचं शिक्षण घेते आहे, पण अरेंज्ड मॅरेजला ती तयार होते. चांगल्या शिकलेल्या तशा स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या मुली सुद्धा त्यांची पहिल्यापासून जशी जडणघडण असते त्यामुळे त्या अरेंज्ड मॅरेज पूर्णपणे नाकारत नाहीत, हे देखील वास्तव आहे. मला काही जणींच्या तोंडून असं ऐकायला आलं की इतकी ती जर धडाडीची असेल तर ती अरेंज मॅरेजला तयारच कशी झाली. असं होत नाही, कारण इतक्या वर्षांचे, इतक्या पिढ्यांचे संस्कार आहेत आणि अरेंज मॅरेज ही व्यवस्था टिकते का नाही, चालते की नाही, चांगली आहे की नाही याची वेगवेगळी उदाहरणं समोर असतात. त्यामुळे मुली तयार असतात आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्याही त्यांना मान्य असतात, हे देखील त्या नायिकेच्या रूपाने आपल्याला कळतं. आपल्याला तिला नायिका म्हणावं लागतंय कारण तिचं नावच नाही माहिती. ही फार गंमत आहे या सिनेमातली. कारण ती तिच्या नवऱ्याला मल्याळी भाषेत आहे पण सबटायटल्स मध्ये ती डिअर म्हणून हाक मारते आणि तो पण तिला अगं वगैरे अशा नावाने हाक मारतो. म्हणजे हे कोण आहेत, कुठले आहेत, हे निनावी आहेत. हे त्या सिनेमातून एक दाखवलेली एक फार छान गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे ती तयार आहे, तिला तिची मनापासून तयारी आहे की आपल्याला लग्न केलं आहे तर घरातली कामं आपल्याला करावी लागतील.
याची तिला कल्पना आहे. हे मला एक तशा पद्धतीनं मुलींची लग्नाकडे बघण्याची मानसिकता तयार झालेली असते बहुसंख्य मुलींची. त्याविषयी हा चित्रपट बोलतो असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये नंतरच्या भागामध्ये एक उल्लेख आहे की तो म्हणतो नवरा तिचा की तू का तक्रार करतेस, तुझ्या आईला आम्ही लग्नाच्या वेळेला हे सगळं सांगितलंय की हिला नोकरी बिकरी करता येणार नाहीये. म्हणजे लग्न व्यवस्थेमध्ये आई वडील सुद्धा एखाद्या स्थळाच्या सो कॉल्ड तथाकथित संपन्नतेकडे बघून की खूप चांगलं घर आहे, श्रीमंत आहे, खानदानी आहे, मुलगी सुखात राहील असा विचार करून मुलीपासून सुद्धा कशा काही काही गोष्टी लपवतात. या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. आणि एवढं करून नंतर म्हणजे इथे जमलेल्यांनी सिनेमा पाहिला असेल असं मी थोडंसं गृहीत धरतीये, आणि पाहिला नसेल तर काही काही गोष्टी मी आधीच सांगते, माफ करा, पण ते उल्लेख केल्याशिवाय काही त्याच्याविषयी बोलणं शक्य नाहीये. आणि त्याचं लग्न होतं छानपैकी राजरोसपणे, दुसरं सुद्धा. आणि तो म्हणतो नाही ते पहिलं ट्रायल होती, आता खरा आपला संसार सुरू झालाय. इतकं किरकोळीत पुन्हा त्या पुरुषाचं लग्न होणं, मग आधी का बाबा ही बाई सोडून गेली होती याकडेही लक्ष न देणं, अशा छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यातून दिसतात. दुसरा अत्यंत महत्वाचा भाग आहे कामांच्या विभागणीचा, आणि ती खरी गोष्ट आहे. ह्या टोकाची आहे की नाही याविषयी मी बोलणारच नाहीये, कारण ती कलाकृती आहे. थोडंसं त्यांनी त्याच्यामध्ये स्वातंत्र्य घेतलं असेल, आणि कशा प्रकारचा स्वयंपाक कोणत्या घरांमध्ये चालतो, आम्हाला सकाळचं दुपारला चालत नाही असं म्हणणारी अनेक कुटुंब आपण पाहिलेली आहेत. प्रत्येक वेळेला ताजं पाहिजे, पानावर बसल्यानंतर गरम गरम पोळी येऊन पडली पाहिजे. पण ते तुम्हाला कोणीतरी देत असताना काही नाही तर तुम्ही किमान स्वयंपाकघरातून जाऊन घेऊन तर याल. तो इतका बोलका प्रसंग आहे की ती सासू सुना धावतायत नुसत्या आत बाहेर. प्रसंगी त्या अगदी अरुंद दारामध्ये दोघींची टक्कर होण्याची वेळ येते. इतकी त्यांची धावपळ चालली आहे सगळ्यांना गरम गरम वाढण्याची, आणि खाणाऱ्यांना फक्त खाणं कळतंय. कोणत्याही प्रकारे घरातल्या कामांमध्ये मदत करायचीच नाही, किंबहुना अधिक काम कसं वाढेल हे बघायचं. हे मी मगाशी म्हणलं तसं कष्टांची कदर नसणं. मग इथे पुरुष आहेत, पण कधी कधी वेगवेगळ्या भूमिका म्हणून ज्या घेतलेल्या असतात सगळ्या पारिवारिक उतरंडीमध्ये, एखादीच कोणीतरी व्यक्ती ती त्यावेळेला असलेल्या नात्यामुळे सासूकडची सून असेल, नंडेची भावजय असेल, की आलेल्या मुलीनी करायचं, पण त्यावेळेला दुसऱ्या व्यक्तीला काय काम करावं लागते त्याची किमान कदर असणं हेही होत नाही. त्यामुळे त्या बाईला मी नुसती मरमर मरते आहे आणि कोणालाच त्याची कदर नाही, ही जाणीव फार विदारक आहे. ती देखील आपल्याला त्याच्यातून अगदी प्रकर्षानं समोर येते. त्याहूनही ठळकपणे नजरेत भरणारा मुद्दा म्हणजे पुरुषी अहंकार. इतक्या छोट्या छोट्या वेगवेगळ्या प्रसंगांमधून तो समोर येतो, आणि असं वाटतं की खरं आहे, कधी कधी आपणही आसपास कोणाबद्दल तरी असं बघितलेलं असतं, एवढा विचार नाही करत तेव्हा. याच्यातली दोन मुख्य जी पुरुष पात्र आहेत, नवरा आणि सासरा. सासरा हे पात्र भारी घेतलंय. सासरा तसा काही आवाज चढवून बिडवून बोलत नाही, पण बरोबर कळेल असं की आज तू प्रेशर कुकर मध्ये डाळ शिजवली, उद्यापासून नको हो करू. चटणी मिक्सर मधली नाही तितकीशी चांगली लागत, पाट्यावरचीच वाट बर का. आणि माझे आतले कपडे तू मशीन मध्ये नको टाकूस, तू हातानेच धु. हे तो शांतपणे पण त्याचा अधिकार राखून तो सांगतो, आणि तिच्या लक्षात आले की याविषयी दाद नाही मागता येणार आहे कोणाकडे, हे करावं लागणार आहे. इतकं जो काय सुरुवातीचा काळ तिचा आहे त्याच्यामध्ये ती त्या संसारामध्ये रमण्याचा प्रयत्न करते, जमवून घेण्याचा प्रयत्न करते आहे. म्हणजे कारण सासरा सासूला स्वतःच्या चपला आणून द्यायला लावतो आणि सकाळी ब्रशला पेस्ट लावून द्यायला लावतो, तेव्हाच तिने ओळखलेलं आहे की हे काही प्रकरण साधं नाहीये, आणि यांना स्वतःची बडदास्त टाकलेलीच आवडते, आणि यांचाच शब्द या घरामध्ये चालतो. इतरांचा विचार न करणं हे त्या पुरुषी अहंकारातूनच येतं ना, की मी माझ्या बायकोला, ती एमए होती तरी मी तिला काही करू दिलं नाही, आणि मुलं बघ किती छान वाढवली तिने. ती बाई मात्र सुनेला म्हणतेय की तू नोकरी कर, आणि एक छोटासा अगदी छोटस दृश्य आहे बरं का, असं पटकन निघून जाणार. इथे स्वतःच्या घरी असताना, नवऱ्यासमोर असताना ती अगदी पारंपरिक पद्धतीची साडी नेसतीये. मुलगी मात्र दिलेली आहे ते सासर कदाचित थोडस, जिथे मुलगी राहते ते आधुनिक घर असावं,
आणि तिथे मात्र ती छानपैकी पंजाबी ड्रेस घालून वावरतीये. ह्या छोट्या 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 गोष्टी की नवऱ्याच्या इतक्या धाकाच्या नजरेतून दूर झाल्यानंतर कसा थोडासा एक मोकळा श्वास तिला घेता येतोय. आणि या मुलीचा नवरा, तो तरुण मुलगा तर खरं शाळेत शिक्षक आहे. म्हणजे त्याच्याकडून आपण काही नव्या पिढीला तो काही आदर्श देईल अशा भ्रामक समजुतीमध्ये असू शकतो. पण त्याला तसंच तो वडिलांचं बघत जर मोठा झालेला असेल आणि आई गप्प राहणारी आहे, आईने कधी बंड केलेलं नाहीये, बहिणीने कदाचित कधी केलेलं नाहीये, आता तिच्या तिच्या घरी गेल्यानंतर ती स्वतंत्रपणे वागत असेल, तर त्याच्यावरती तेच संस्कार झालेले. त्यामुळे तशा पद्धतीनं जडणघडण होते मुलांची, मुलग्यांची म्हणजे घरामध्ये, हेही त्याच्यातून दिसतं. आणि खूप म्हणजे चटका लावणारे, खूप आपल्याला धक्का देणारे असे प्रसंग त्याच्या बाबतीमध्ये घडत असतात. त्यातला एक मला अतिशय आवडतो म्हणजे प्रसंग म्हणून, चित्रपटातला प्रसंग म्हणून, त्या व्यक्तीचं वागणं म्हणून नव्हे, की घरामध्ये तो जेवत असताना इतका प्रचंड आजूबाजूला उकिरडा तयार करतो. हॉटेलमध्ये मात्र अगदी मोजून मापून व्यवस्थित स्वच्छपणे खातो. त्याच्यावरती गमतीने सहज नवथर एखाद्या वधूच्या लाडानी म्हणते, अरे वा, की तुम्ही बाहेर मात्र पाळता वाटतं मॅनर्स. तिथे जो त्याचा अहंकार दुखावतो, की शेवटी तिने माफी मागेपर्यंत तो एक पाऊलही मागे यायला तयार नाही. म्हणजे अहंकार इतका की मला कोणी बोलू कसं शकतं, हे हे त्या चित्रपटातून दाखवलंय. आणि पती पत्नीच्या नात्यामध्ये अनेक वेळेला अशा पुरुषी अहंकारामुळे गोष्टी चिघळत जातात. वेळच्या वेळेत दोघांनीही जर समजूतदारपणा दाखवला, दोघंही एक एक पाऊल मागे गेले किंवा एक एक पाऊल पुढे आले, तर तिथल्या तिथे कदाचित काही मतभेद असतील, काही रुसवे फुगवे असतील, तर ते संपायला मदत होते. परंतु दरवेळेला बाईलाच पडतं घेऊन, आता तू माफी माग तरच मी तुझ्याशी बोलीन, तर तो हे जे दाबलं जाणं आहे ते कधीतरी अर्थातच त्याचा उद्रेक आणि विस्फोट होणं साहजिक आहे. याच्यामधला आणखी एक बारीकसा मुद्दा असा आहे की तिला शृंगारामध्ये पण मजा येत नाहीये. अगदी नवथर नवीन लग्न असताना शृंगार रंगत असेल, पण नंतर जेव्हा ती घरातल्या या कामाने पिचून गेलेली आहे, दमून गेलेली आहे, त्यावेळेला केवळ एक दिवसातला सोपस्कार म्हणून शृंगाराला सामोरं जाणं तिला मान्य नाही. आणि ती सुद्धा शिकलेली हुशार मुलगी, ती सांगते की आपण थोडी याची लज्जत घेऊयात ना. एकदम असं एकमेकांवर तुटून पडल्यासारखं करण्याची गरज नाहीये. तेव्हा तो तिला सरळ सांगून मोकळा होतो की तुम्हाला आवडत असतीस तर लज्जत घेणं, मजा घेणं, शृंगाराचा आनंद घेणं ना, तुम्हाला आवडतच नाहीस. म्हणजे केवळ शारीर संबंधांसाठी व्यक्ती न आवडता सुद्धा माणसं लग्न करतात का? आणि का तिला दुखवणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे, हेही आपल्याला विचार करायला भाग पडतं. घरातले एकंदर सणवार आणि अर्थातच मासिक पाळीच्या दिवसामध्ये वेगळं बसणं हा एक मोठा, आणि अजूनही तुम्हाला खोटं वाटेल, पुण्यामध्ये सुद्धा माझ्या माहितीमध्ये एक कुटुंब आहे, त्यांच्या घरामध्ये मासिक पाळीला अजून बाजूला बसावं लागतं. त्यामुळे हे कुठलं जुनं पुराणं असं आपल्याला म्हणायला वावच नाहीये. एरवी हाताखाली कामाला बाई नाही आणि त्या दिवसात मात्र बाई आली येऊन काम करून गेलेली चालते, हे त्याच्यातून जाणवतं. आणि त्याही पेक्षा अय्यप्पा स्वामींच्या व्रताच्या वेळेला सर्व पूजेचे सोपस्कार प्रसाद बाईनी करायचा, पण अंगावर मात्र बाईची छाया चालणार नाही. हा आपल्या धार्मिक श्रद्धांमधला विरोधाभास. अंधश्रद्धा कोणत्या स्तरापर्यंत गेलेल्या आहेत, केवळ तिची नजर पडली म्हणून त्याला प्रायश्चित्त घ्यायचं आहे आणि तो घ्यायला तयार होतो जो शाळेमध्ये शिक्षक आहे. म्हणजे आपण सारासार विवेक आपल्याकडे आहे का, आपण विचार करतो का, करायला पाहिजे ना, याचाही विचार करायला हा चित्रपट लावतो. अगदी छोटा शेवटचा प्रसंग आहे जो मी मगाशी म्हणलं तसं, असहिष्णुता. समाजामध्ये प्रचंड प्रमाणात पसरत चाललेली असहिष्णुता, त्याचं सुद्धा प्रतिबिंब ह्याच्यामध्ये पडतं. आणि एका फेसबुक पोस्टवरनं हिच्याही घरी संस्कृती रक्षक येतात आणि तिला सांगतात की तू ती पोस्ट काढून टाक. परंतु तोवर हळूहळू तिच्यामधला
फुल्लिंग जागा व्हायला लागलेला आहे. इतकं सगळं सहन केल्यानंतर, इतकं दाबलं 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 गेल्यानंतर कधीतरी त्याचा स्फोट होणार आहे, कधीतरी ती स्प्रिंग एकदम दुसऱ्या दिशेला उडणार आहे, हे आपल्या लक्षात येत आहे. कशा प्रकारे ती या सगळ्याला सामोरी जाते, कशा प्रकारे विचार करते आहे. आणि या सगळ्याचं मला असं वाटतं एक प्रतीक त्यांनी ते गळणारं सिंक, थेंब 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 गळतंय, त्यातलं पाणी घाण आहे. हे असेच तिच्या मनामध्ये एक 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 विचार आहेत जे तिला डाचतायत, जे तिला आवडत नाहीयेत, ज्याची एक एक प्रकारची तिला घृणा येते आहे, त्याला कुबट वास आहे, कारण हे विचार कुबट आहेत. त्याच सगळ्याचा उद्रेक होऊन ती कशी त्याला या सगळ्याला झिडकारून स्वतंत्र होते, अशी ही हा कथेचा भाग आहे. ही कथा आणखी वेगळ्या अंगाने जाऊ शकली असती का वगैरे, हे आपण त्याच्यावरती काही बोलण्यात अर्थ नाही, कारण त्या लेखक दिग्दर्शक त्यांना कथा जशी दिसली तशी आहे. परंतु हे जे मी मुख्य मुद्दे आता मला जाणवलेले, प्रकर्षाने जाणवलेले सांगितले, त्याच्यावरून ह्या आपल्या भारतीय समाजातल्या काही प्रमुख पद्धतींचा त्यातून आविष्कार घडतो का? तर नक्की घडतो. कुठे ना कुठे, कधी ना कधी, कोणाबरोबर ना हे चाललेलं असतं, पण यातली कुठलीच गोष्ट सहन करण्यासारखी नाही, हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. ज्यांना पुरुषी वर्चस्वाला तोंड द्यायला लागत असेल अशा मुलींनी वेळच्या वेळी बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे, आणि पुरुषांमध्ये पण त्या प्रकारचे बदल झाले पाहिजेत. अंधश्रद्धा केवळ परंपरेने चालत आल्यात म्हणून स्वीकारता कामा नयेत. लग्न कशी झाली पाहिजेत, तरुण मुलांची, शिकलेल्या मुलांच्या लग्नांमध्ये म्हणजे त्यांचे विवाह जमवताना कशा प्रकारची प्रक्रिया असली पाहिजे, या सगळ्याचा विचार करायला हा चित्रपट नक्की भाग पाडतो. आणि इथे जमलेले आपण सगळे त्या बाबतीत मला असं वाटतं पुढारलेले असणार. हे आपण करत असू अशातला भाग नाहीये, पण हा पाहिला प्रत्येकाने तर आपलं कुठेतरी या सगळ्या ह्याच्यामध्ये चुकतं आहे का, कुटुंब व्यवस्थेकडे आपण कसे बघतो आहोत, याविषयी विचार करायला आपण नक्की प्रवृत्त होतो, याच्यात शंका नाही. आता मी एवढंच बोलते, आणि पुढे चर्चेमध्ये आणखी जेव्हा काही प्रश्न येतील त्यावेळेला मी अधिक बोलेन. हो, मला शेवटी विचारायचंय उज्ज्वला मॅडमला प्रश्न, शेवटी विचारायचं. ओके. धन्यवाद उज्ज्वलाताई. खूपच विस्तृत आणि अतिशय प्रत्येक मुद्दा, म्हणजे मी लिहिलेले माझे सगळे मुद्दे टिक झाले तुमच्या या सविस्तर, आणि तुमचा लेख तर उत्तम आहेच. हा चित्रपट म्हणजे तसं म्हटलं तर कथा या चित्रपटाची तशी काही वेगळी काही नाही, आणि तरीही त्या कथेत खूप काही सामावलेलं आहे. तर बालाजी सरांना मला एक विचारावं असं वाटेल की एक संवेदनशील कथालेखक म्हणून जेव्हा तुमची ओळख आज आमच्या समोर आहे, तर मग या चित्रपटाच्या कथेविषयी सर तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं? बालाजी. चित्रपटाच्या कथेबद्दल मी ऍक्च्युली आज दुपारी हा सिनेमा पाहिला. खूप दिवसांपासून ऐकत होतो याच्याबद्दल, काही लोकांनी लिहिलेलंही वाचलं मी, आणि बघायचं मात्र माझ्याकडून राहून गेला होता. ते वाचलं जे होतं मी, त्याच्यावरून मला असं वाटलं की ठीक आहे ना, की स्वयंपाकघराची गोष्ट आहे, द ग्रेट इंडियन किचन. स्वयंपाकघराची गोष्ट कशी असते हे मला सिनेमातून बघायची फार गरज वाटली नाही. मला असं वाटलं की आपण बघतोच की आपल्या घरात काय चाललं आहे ना. आणि किती वर्ष झाली मला कळतं तेव्हापासून मी माझ्या आईला स्वयंपाकघरात राबताना बघतो. 70-1 वर्षांची ती आता आहे, आणि मला ते आठवते, ती स्वयंपाकघरातच आठवते. मी ती कायम चुलीशी बसलेली असायची आणि स्वयंपाक करायची, आणि मग नवऱ्याला आणि पोरांना खाऊ घालायची. एवढंच सगळं तिचं काम होतं, एवढंच तिचं जग होतं सगळं. मी माझ्या बहिणींना तसंच पाहिलं, आणि आता मी माझ्या बायकोलाही तसं पाहतो. हे घराघरातली, गावागावातली, सगळ्या आपल्या देशाची ही गोष्ट आहे, त्या देशातल्या स्त्रियांची.
मगाशी सिनेमा बघितल्यानंतर मला असं वाटलं की याच्यात सिनेमा करण्यासारखं काय म्हणजे आता जसा उल्लेख केला की याच्यात म्हटलं तर गोष्ट आहे, म्हटलं तर नाही. आणि मला गोष्ट वाटण्यापेक्षा सुद्धा ना, मी ज्यावेळी सिनेमा बघायला सुरुवात केली मगाशी, एक छान मुलगी आहे, तिचं लग्न होतं एका चांगल्या घरात, आणि मग प्रथेप्रमाणे ते सगळ्यांना शिजवून वाढायला सुरुवात करतात. असं हळूहळू ते त्याची सुरुवात झाली आणि मग मी बघत राहिलो की पुन्हा 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 ती काहीतरी भाज्या चिरते, कापते, त्याची भाजी करते, फोडणी देते, अजून काय ते डोसे तव्यावर टाकते, वाढते, मग परत येऊन ती भांडी घासते आणि त्या बेसिनमध्ये, त्या सिंकमध्ये ते असं तळात साठलेली घाण अशी खरकट हाताने काढते. इतकं मोठं पाणी साठलेलं असतं त्याच्यात. हे सगळं असं मग मला हळूहळू हळूहळू असं वाटायला लागलं ना की असं एक प्रवाह आहे, तो सलग असं तेच तेच सगळं घडतं, सगळं सारखं तेच घडतं. ती बाई भाज्या निवडते, चिरते, कापते, शिजवते, खायला घालते, भांडी घासते, खरकट पुसते, आणि हे असं सगळं पुन्हा पुन्हा. मला वाटलं की हे ठीक आहे, म्हणजे हे अशाच पद्धतीनं चालत आलेलं मी बघत आलोय. म्हणजे 2 किंवा 3 वेळा स्वयंपाक करणं, खायला घालणं, धुणी भांडी करणं, हे सगळं असतं. त्या काही मर्यादेपर्यंत ना मला ते ऍक्सेप्टेबल सुद्धा वाटतं. म्हणजे अशा अर्थाने की पुरुष सुद्धा काही फार वेगळं नाहीत करत. म्हणजे एखादा पुरुष ऑफिसमध्ये जातो त्याच्या कामाला आणि आयुष्यभर तो एका रजिस्टरात लिहिलेली माहिती दुसऱ्या रजिस्टरात उतरून घेणे, एवढंच त्याचं काम असतो. तो ते तेवढंच करत राहतो. किंवा एखाद्या ऑफिसमधला कोणीतरी इनवर्ड क्लार्क असतो आणि तो त्याच्या समोर आलेला कागद असा घेतो आणि त्याच्यावरती काहीतरी आकडा बिकडा टाकून कुठेतरी नोंद करून ठेवून देतो. तो आयुष्यभर हेच करत असतो. म्हणजे मोनोटोनस काम असणं हा जो प्रकार आहे तो स्त्रीच्या बाबतीत जसा घडतो तसा पुरुषाच्याही बाबतीत घडतो. फक्त एक फरक मला त्याच्यामध्ये असा लक्षात येतो की पुरुषाला मनात आलं तर ते काम नाकारण्याची त्याला मोकळीक असू शकते ना. त्याला त्याला जे करायचं नाहीये तो सगळी शक्ती एकवटून ते झुगारून देऊ शकतो. आपल्या व्यवस्थेमध्ये अनफॉर्च्युनेटली असं आहे की स्त्रियांना हे स्वातंत्र्य नसतं, मिळत नाही ते. आणि एका बाईची जी गोष्ट असते तीच अनेक बायकांची असते. मग अशी आता बरोबर मॅडम मगाशी म्हणत होत्या की या बाईला नाव नाही, मलाही ते लक्षात आल्यानंतर की त्या बाईला नाव नाही, तिला फक्त नवरा आहे, तिला एक सासरा आहे आणि तिला तिचं किचन आहे. तिला ते सिनेमाच्या शेवटी, शेवटाबद्दल बोलू की नको मला कळत नाही, पण सिनेमाच्या शेवटी ते जे सगळं झुगारून देते तसं झुगारण्याची शक्ती 90% 99% स्त्रियांमध्ये नसते. मी अशा बायका बघत आलो माझ्या सगळ्या परिसरात, माझ्या भोवतालात. मी खूप खेड्यातून आलो आणि गावात मी ज्या बायका बघतो सगळ्या स्त्रिया, त्यांचे आयुष्य कशी असतात, किती काय म्हणूयात त्याला आपण, एकरेषीय असतात, किती अशा. आणि त्यांना त्यांना वाट नसते दुसरी. एका वाटेनं जे जावं लागतं त्यांना मध्येच वाट फुटत नाही, दुसरी वाटच मिळत नाही त्यांना. त्यांना सुटकेचं स्वातंत्र्य नसतं, त्यांना निवडीचं स्वातंत्र्य नसतं. म्हणजे सिनेमाबद्दल फार बोलावं असं मला आता वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की ती एक सगळ्यांना माहीत असलेली गोष्ट आहे. मला माझ्या एका कथेमध्ये मी लिहिलं होतं, अशा 2 साधारण खेड्यामध्ये कसं असतं त्याचं, की मी वाचून दाखवतो ते की या सुन्नबधीर मातकट वाटेवरून बाया शिवारात कामाला जातात. या वाटेची सुखदुःख बायांना माहीत आहेत आणि बायांची वाटेला. या वाटेवर उन्हाने सणकून तापणारा पांढर मातीचा फुपाटा आहे आणि वाटेकडेला शुष्क पिवळ्या रंगाचं खुरटं गवत असतं. या गवतात दबा धरून बसलेले रानकाटे असतात
मध्ये मध्ये बायांच्या जगण्या इतकाच रखरखीत माळ लागतो. पाय रोवून बाया या सगळ्यांवरून चालत जातात. हा एक भाग आहे, थोडासा ललित शैलीतला आहे. स्त्रियांबद्दल, माझ्या भूतलातल्या स्त्रियांबद्दल लिहिलेला. आणि हॅलो, हा सर, बोला तुम्ही. आवाज नाही येते का? नाही नाही, येतोय. मध्ये चुकून कोणीतरी अनम्यूट केलं होतं. ओके ओके. आणि दुसरा जो भाग याच्यातला आहे तो पुरुषांबद्दलचा आहे. मी थोड्या वेळाने वाचून दाखवेन ते. एक ओवी मला दुपारी वाचायला, मी असं जस्ट काय बोलावं म्हणून पाहत होतो, तर मला जात्यावरच्या ओव्या काही दिसल्या. त्यातल्या 2-3 ओव्या अशा आहेत ना की पूर्वी बायका गायच्या, म्हणजे त्या ओव्या गायच्या, ओव्या म्हणत असत जात्यावर पीठ दळताना. तर ती ओवी अशी आहे की जात्या ईश्वरा, ईश्वरा असं आहे ते, ईश्वर. ती बाई म्हणते की जात्या ईश्वरा सांगू तुला किती मन, तुझ्या पेडात भरडती माझ्या हुरदीचं दान. हुरदी म्हणजे हृदय. जात्या ईश्वरा सांगून सांगू किती, तुझ्या पिठात पांढरी माझ्या जन्माची रमाती. आणि तुझ्या पिठात पांढऱ्या माझ्या जन्माचा रचना, तुझ्या अंगणी लागल्या माझ्या कष्टाच्या जराशी. असं खूप आहे. बाईबद्दल बोलायचं असेल त्यावेळी जात्याबद्दल बोलायला लागतं. केशव खटिंग नावाचे एक कवी आहेत, त्यांची एक कविता आहे एकाच ओळीची, एक जस्ट 5-7-8 शब्दांची. ती अशी आहे की बाई दळते कुठे काय जळते, बाई दळते कुठे काय जळते, पांढऱ्या शुभ्र पिठासंगे एक गाणे भळभळते. म्हणजे बाई दळते, पीठ तिकडं येतंय बाहेर, आणि ते कसं येतं तर भळभळत्या गाण्यासारखं येतं. मी हे ज्यावेळी वाचलं पहिल्यांदा त्यावेळी माझ्या लक्षात आलं, थोडासा विचार केल्यानंतर, की गाणं वाहतं असतं. गाणं भळभळतं नसतं, भळभळतं रक्त असतं, जखमेतून येतं बाहेर. जखम भळभळती असते. जगणं कधी भळभळतं नसतं, गाणं कधी भळभळतं नसतं, सुख भोगणं कधी भळभळतं नसतं ना. जखमा भळभळत्या असतात, रक्त भळभळतं असतं. तर फार काहीही त्याच्यावरती भाष्य करावं लागू नये इतकी ताकदवान अशी ती ओळ आहे. पांढऱ्या शुभ्र पिठासंगे एक गाणे भळभळते. आणखी एक मला जात्याच्या संदर्भाने ना, हे जातं म्हणजे जात्याचा उल्लेख पुन्हा पुन्हा याच्यासाठी करतोय मी की माझ्या भोवतालातल्या स्त्रिया ज्या होत्या आधीच्या, आता ते राहिलेलं नाहीये, पण पूर्वी ज्या होत्या आणि पारंपरिक पद्धतीने ज्या होत्या, शेकडो वर्ष बायकांची जी सुरुवात असायची दिवसाची, ती सकाळी पहाटे जात्यावर पीठ दळण्यापासून व्हायची. तर त्यातली एक हे सुद्धा अशी म्हण अशी आहे, मला जी आठवण येते ती अशी आहे की सुख सांगावं पित्याला आणि दुःख सांगावं जात्याला. म्हणजे सुख असेल तर ते बापाला सांगा, वडिलांना सांगा, अजून कोणाला सांगा. दुःख सांगायला बायकांना जागा नव्हती, त्यांनी ते जात्याला सांगायचं. जात्याला म्हणजे दगडाला, जो सगळं ऐकून घेतो आणि कसली प्रतिक्रिया देत नाही त्याला. तर बायकांच्या आयुष्यात आपल्या म्हणजे स्वयंपाकघरात राबणं दिवसेंदिवस, महिने, वर्षानुवर्ष हा एक भाग आहे, तो कंटाळवाना आहे, सगळं खरं आहे. पण त्याला फक्त तेवढेच कंटाळवाणे पणाचे पदर नाही आहेत. म्हणजे त्या सिनेमात खूप साऱ्या गोष्टी त्यातल्या आलेल्या आहेत की बाई तिला ते सगळं असं परंपरेनं लादलेलं आणि ते ओझं कायम पेलूनच धरायला लागतं तिला त्याच्यातून सुटका नसते. म्हणजे मला जयवंत दळवींचा एक लेख आठवतो, त्या चौघी जणी नावाचा एक लेख आहे दळवींचा, जयवंत दळवींचा. त्यांनी त्यांची आई आणि त्यांच्या 3 चुलत्या यांच्याबद्दल लिहिलेला तो लेख आहे. त्याच्यामध्ये असा एक उल्लेख आहे की घरात 30-40 म्हणजे 25-30 माणसं होती, आणखी काही गडी माणसं असायची, आणि 40 जणांचा रोज 40 लोकांना रोज खायला करावं लागायचं. आणि
त्यांनी असं ते वाक्य फार मला मी ज्यावेळी पहिल्यांदा वाचलं आणि मला अधूनमधून आठवतं तेव्हाही मला ते लागतं फार वाक्य. ते वाक्य असं आहे की या घरातल्या म्हणजे सगळे नवरे, मुलं आणि बाकीची सगळी माणसं, गडी माणसं, या सगळ्यांसाठी ह्या माझी आई आणि 3 काक्या यांनी अक्षरशः आयुष्यभर खानावळ चालवली, असं ते वाक्य आहे दळवींच्या त्या 4घी जणी नावाच्या लेखामध्ये. म्हणजे हे पिढ्यानपिढ्या येतं. आणि फक्त तेवढंच नाहीये, त्याच्यामध्ये आणखी एक भाग आहे जो मला आता जस्ट बोलताना आठवला, की ह्या बायका इतक्या लोकांसाठी स्वयंपाक करायच्या पहाटेपासून दुपारपर्यंत, आणि दुपारची जेवण झाली की लगेचच त्या संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागायच्या. आणि त्यांना फक्त वर्षातून एकदाच गावातला काहीतरी त्यांचा उत्सव असायचा, त्याच वेळी फक्त त्यांना वर्षातून एकदा बाहेर पडता यायचं त्या बायकांना. आणि त्यावेळी असं होतं की त्यांना त्यांच्या चपला सापडायच्या नाही किंवा त्यांनी वर्षभर घातलेल्याच नसायच्या त्या, आणि मग त्यांना उजेडात चालता नाही यायचं. माझं घरात स्वयंपाकघरातच सगळं असं ते काळोखी जुनी स्वयंपाकघर, त्याच्यामध्ये त्यांचं आयुष्य गेलेलं, त्यांचं वर्ष गेलेलं, आणि एक दिवस बाहेर आले तर त्यांना सूर्यप्रकाशातून चालता यायचं नाही, असंही ते होतं. म्हणजे बाहेरच्या कामाचा मोबदला मिळतो असं आता त्यांनी लिहिलंय कोणतरी. खरी गोष्ट आहे ती. मी मगाशी त्या संदर्भात थोडासा उल्लेख केला होता की बाहेरची कामं असतात त्याची ते तुम्ही भिरकावून देऊ शकता, ते जोखड तुम्ही मानेवरून उतरून ठेवू शकता. घरातली कामं ती सक्ती असते, आणि ती विशेषतः बायकांवर असते सगळ्यात जास्त. म्हणजे मी एक कविता लिहिली होती की बाये तेव्हा लाख वर्षांपूर्वी त्याचं अन्न शिजवणं, त्याच्याशी झोपणं, त्याचं मूल प्रसवणं एवढंच तू करत असशील. मनाविरुद्ध अगतिकपणे मनाविरुद्ध प्रचंड धास्ती उरात घेऊन, आणि आज लाख वर्षानंतरही त्याचं अन्न शिजवणं, त्याच्याशी झोपणं, त्याचं मूल प्रसवणं एवढंच तू करत असशील. मनाविरुद्ध अगतिकपणे प्रचंड धास्ती उरात घेऊन. तर बाये, या छळवाद्यांना जन्म देणंच का नाकारत नाहीस, असा काहीतरी शेवट होता त्याचा. इथं त्या छळवाद्यांना जन्म देणं, मला कोणीतरी असं विचारलं होतं की छळवाद्यांना जन्म देणं नाकारणं किंवा बंद करणं म्हणजे पुरुषांना जन्म देणं बंद करणं असं का? तर ते त्यापेक्षा थोडंसं वेगळं असं होतं की पुरुष प्रधान जी सत्ता असते, पुरुषी सत्ता असते, ती सत्ता स्वीकारणं बंद कर किंवा त्याच्या विरुद्ध बंड कर वगैरे, असं अशा अर्थानं ते होतं. पण खूप वेळा कसं होतं की काही माणसं सुदैवी असतात, काही स्त्रिया दैव आपण मानतो की नाही हा भाग वेगळा, पण त्यांच्यामध्ये ती हिंमत असते, जशी या सिनेमातल्या नायिकेच्या मध्ये आहे, ती शेवटी सगळं झुगारते. अनेकांच्या आयुष्यात असं असतं ना की त्यांना दुसरी वाट नसते, जे त्यांच्या भोवती जे असं एक ठरलेलं जग असतं, जी एक पठडी असते, जे रूळ असतात, त्याच मार्गाने त्यांना चालायला लागतं, त्यांना ते सोसायला लागतं. आणि आपल्याकडे नवरा नावाची जी गोष्ट असते, ते बहुसंख्य स्त्रियांच्या फार ते अवघड जागेचं दुखणं असतं. म्हणजे परत एकदा माझीच स्वतःची एक कविता अशी होती की रात्र काळी, घागर काळी, रान काळ, डोह काळा, जात काळ, तवा काळा, चूल काळी, धूर काळा, कपाळ काळ, गोंधन काळ, आभाळ काळ, माती काळी, चोळी काळी, ठुशी काळी, साज काळा, संग काळा, सोस बाई भाळावरती, लख जहरी नाग काळा. खूप स्त्रिया अशा असतात ना की त्यांना हा कपाळावर गोंदलेला असेल, कुंकवाच्या स्वरूपातला असेल, एक असं लख जहरी नाग त्यांना आयुष्यभर सांभाळायला लागतो, आणि त्यातून सुटका नसते. आता यांनी त्याच्यातून सुटका कशी करून घ्यायची, काहीतरी असा एक प्रश्न आता कोणीतरी इकडे विचारला आहे, जस्ट वाचतो मी. आजही यात बदल व्हावा असं वाटत नाही, हे खरं ना, या अनुषंगानं काही बोला. ओके. बदल व्हावा असं वाटत नाही असं नाहीये.
त्यामध्ये बदल होणं आवश्यक आहे, ही खरीच गोष्ट आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडं स्त्रिया सुद्धा पुरुषी संस्कृतीच्या इतक्या वाहक आहेत की फार मोठ्या प्रमाणात ही ज्या प्रकारची व्यवस्था आहे ती सगळी व्यवस्था संपून नवी समानतेची, समतेची अशी एखादी व्यवस्था जन्माला येण्यासाठी सुद्धा खूप काळ जायला लागेल. आपल्याकडे अजूनही म्हणजे मला इथं कबूल करायला हरकत नाही की मी कधी स्वयंपाकघरात फारसं काम केलेलं नाहीये. माझी आई आणि त्यानंतर माझ्या 3 बहिणी ज्या माझ्यापेक्षा मोठ्या होत्या, मी घरात सगळ्यात छोटा होतो. तर आई सगळं करायची, त्यानंतर मग जेव्हा गरज पडेल तेव्हा बहिणी करायच्या आणि मी कधीही स्वयंपाकघरात मी फारसं काही केलं नाही. म्हणजे काय तात्पुरती मदत कधी केली असेल, हा डबा दे, तो डबा दे किंवा आणखी काय असं, तर ते वगळता. आणि मला त्यातलं सगळ्यात हा भाग कुठला वाटतो की म्हणजे बदलाच्या अनुषंगानं आता मी म्हणालो की आपल्याकडे बायका पुरुषी संस्कृतीच्या, पुरुषी सत्तेच्या सुद्धा त्या खूप मोठ्या प्रमाणावर वाहक असतात. त्या अशा अर्थाने मी बाहेरची उदाहरणं घेणार नाही. मी माझ्या आईबद्दल सांगेन की मी जर एखाद ताट वाढून घ्यायला लागलो माझं किंवा जेवण झाल्यानंतर माझं ताट उचलून ठेवायला लागलो तर माझ्या आईला ते आवडत नाही. म्हणजे तिचा मी मुलगा म्हणून ते माझे लाड करते असं नाही. तिला एकूणच असं ते तिच्या याच्यात वाहत आलेलं आहे, तिच्या एकूण याच्यात आयुष्यात की ही कामं पुरुषांनी करायची नाहीयेत, ही करायला बायकांनीच ती करायची. तर असं जेव्हा असतं ना की खूप आणि अशा स्त्रियांची संख्या कमी नाहीये. म्हणजे माझ्या आईला स्वयंपाकघरात काम करणं जाचत नसेल का, तर ते जाचतं मला माहित आहे ना. तिला त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा करण्याचा त्रास होतो. माझ्या बहिणींना होतो, माझ्या बायकोला होतो, सगळ्यांना होतो. पण त्यातून सुटका नसते असं मी जे म्हणालो ते दोन्ही अर्थाने होतं. एक तर पुरुषांची सत्ता असते, ते झुगारून देता येत नाही सहजासहजी, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट ते कंडिशनिंग नावाचा जो भाग असतो सुरुवातीपासून झालेला, जन्मतःच मुलींना ज्या प्रकारच्या शिकवणी दिल्या जातात आणि त्याचे पक्के ठसे जे उमटलेले असतात मनामध्ये, तेही त्याच्यातून सुटका करून घ्यायला नकार देणारे अशाच प्रकारचे असतात. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये बदल कधी होईल, कसा होईल माहित नाही. फक्त तो व्हायला हवाय हे नक्की खरं आहे. म्हणजे सिनेमा बघून माझ्या मनात जो गिल्ट आला तसा जर खूप साऱ्या पुरुषांच्या मनात जर येत राहिला, आणि ह्या फक्त सिनेमा बघूनच येतो असं नाहीये. मी मगापासून जी अवतरणं इथं सांगितली, मी ती कविता वाचली माझी किंवा आमची दुसऱ्यांची, मी दळवींच्या याच्याबद्दल बोललो, आणखी काय. तर हे ज्या वेळी आपण वाचतो, ज्या वेळी आपण ऐकतो, त्यावेळी आपल्या मनात तो गिल्ट येतो. निदान माझ्या मनात येतो तो जो अपराधगंड असतो की आपण हे करत नाहीये. तर असा ती जाणीव जरी आमच्या मनात होत गेली, खूप लोकांच्या मनात होत गेली, तर मग हळूहळू ते होईल. त्याच्यासाठी दोन्ही बाजूंनी मात्र प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि बंड व्हायला लागतात. त्या सिनेमात जी नायिका ती सगळ्यात शेवटी करते तो शेवट मला खरोखर आवडला होता. कारण तशीच कोणीतरी एक सुरुवात केली तर मग पुढं त्या गोष्टी घडायला मदत होईल असं मला वाटतं. बरोबर आहे सर. म्हणजे मला तुम्ही जे प्रांजळपणे सांगितलं ते खरोखरच आमच्यापर्यंत पोहोचलं. आणि एक लेखक म्हणून आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक तुम्हा दोघांपर्यंतही ती ओट्याजवळची धग नक्कीच पोहोचली आहे, हे तुमच्या आत्ताच्या सगळ्या बोलण्यातनं आम्हाला जाणवलेलं आहे. पुढे मी काही प्रश्न घेऊन तुमच्यापाशी येईनच, पण आता मला वीरेंद्रजींना एक विचारायला आवडेल की या चित्रपटातील हे सगळे प्रसंग, ते रांधणं, ते वाढणं, ते उष्टी काढणं, केर वारे, हे इतकं अंगावर येतं की काही जणांना ते खूप कंटाळवाणं, काही जणांना ते खूप नकोस आणि सगळं. आणि ते भाजी चिरतानाचे, तळतानाचे टॉप अँगल शॉट्स जे घेतले आहेत आणि म्हणूनच कदाचित ते अधिक परिणामकारक होतात असं आहे का? आणि या चित्रपटाचं चित्रण हे का असं घेतलं आहे? काय त्यामागचं थॉट आहे? वीरेंद्रजी, आपण काही सांगू शकाल? येस, जरूर. खूप छान चर्चा चालू आहे. मला आतापर्यंत बोललेल्या दोघाही
लोकांचे विचार ऐकायला फार छान वाटलं. जसं उज्ज्वलाताई आहेत किंवा बासुदा आहेत, दोघांचे विचार खूप छान वाटले आणि चांगल्या फ्लोनी हे चालू आहे. सगळ्यात सुरुवातीला तर मी असं म्हणेन की मी ह्या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याच्याबद्दल आभार सुरुवातीलाच मानतो, कारण मला हे खूप छान ऐकायला मिळतंय आणि मला त्याच्यात सहभागी होता येतंय. प्रश्नाकडे वळतो तर मी अर्थातच त्याच्यात केलेल्या चित्रणाबद्दल मी जरूर बोलेन, पण मला असं वाटतंय की सुरुवातीला माझ्या मनात जो विचार आलेला आहे तो मी पहिल्यांदा मांडतो. मला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी वाटते की फिल्मच्या टायटल पासूनच दिग्दर्शकांनी आपल्याला वेगवेगळ्या पातळीवरती ही फिल्म पोचवायचा प्रयत्न केलाय. म्हणजे द ग्रेट इंडियन किचन असं म्हणत असताना त्याच्यामध्ये अर्थातच जे एक सार्कॅझम दडलेला आहे, एक उपरोध जो दडलेला आहे आणि तो 2 लेवलवरती चालतं. म्हणजे एका अर्थाने मी असं म्हणेन की त्या ग्रेट इंडियन किचन हे खरोखरीच ग्रेट आहे, कारण आपली जी भारतीय स्वयंपाकाची सर्व पद्धत आहे अगदी परंपरागत चालत आलेली पद्धत आणि त्याच्यातल्या अनेक गोष्टी, म्हणजे त्यात वापरण्याचे मसाले, त्यात वापरण्याच्या ज्या आपल्या कुकिंगच्या स्टाईल्स आहेत, सगळ्या वेगवेगळ्या रेसिपीज आहेत, इथपासून जे आपल्याला वैविध्य लागतं, ज्या पद्धतीचे फूड हॅबिट्स आपण आजही टिकवून आहोत पाश्चात्य लोकांच्या तुलनेमध्ये, तर हे जितक्या प्रमाणामध्ये त्याला ग्रेट असं म्हणावंसं वाटतं आणि तितकाच त्याच्यामध्ये उपरोध दडलेला आहे की त्या ग्रेटनेसच्या एका अतिशय सुंदर मोहक अशा लेबलाच्या आतमध्ये तिथे स्त्रीला कोंडून ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे जसं अगदी मी याच्याच त्याच्या दिग्दर्शकाच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर जिओ बेबीच्या पद्धतीने तो म्हणतो की हे एक जेल बनवलेलं आहे स्त्रियांसाठी आणि हे अक्षरशः तुरुंगासारखं वाटतं मला की जिथून सुटका नाहीये स्त्रियांची. कारण आता जे काही बोलणं चालू होतं, एक मील संपलं की लगेच दुसऱ्याची तयारी आहे. पहिलं नाश्ता सकाळी म्हणजे मला ते कटिंग आणि हे इतकं आवडलेलं आहे, इंटरकटिंग ज्या पद्धतीने दिग्दर्शकांनी तयार केलेलं आहे ते अगदी सुरुवातीला, म्हणजे आता मी तुम्ही छायाचित्रणाचा प्रश्न विचारला तिथपासूनच सुरुवात करतो की अगदी फिल्म सुरुवात होते तिथे सुद्धा ही मुलगी आपल्याला डान्स करताना दिसते आणि त्याचे इंटरकट्स जातात ते इकडे कुकिंग चालू आहे या पद्धतीचे जातात. अगदी सुरुवातीपासूनच फिल्ममेकरनी ते त्या गोष्टी त्याला जे सांगायचंय त्याच्यावरती फोकस ठेवलेला आहे आणि इकडे ती डान्सची रिहर्सल करते आहे आणि इकडे मात्र किचनचे अगदी इलॅबोरेट शॉट आहेत. त्याच्यातली जे काही इलॅबोरेशन आहे ते इतकं कमाल आहे की प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे दाखवलेली आहे आणि त्यामुळे त्या व्यवस्थितपणामुळे काय होतं की जसं तुम्ही प्रश्न विचारलात की त्या व्यवस्थित पणे ते सगळं कुकिंग दाखवल्यामुळे असं तयार झालेलं आहे की त्याच्यामध्ये किती कष्ट इन्व्हॉल्ड आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये किती गोष्टी कराव्या लागतायत हे प्रकर्षाने जाणवत राहतं आणि मग ती गोष्ट पुढे चालत राहते. ह्याच्यामध्ये मला आता 2 महत्वाच्या गोष्टी इथे मांडाव्याशा वाटतात. एक म्हणजे संपूर्ण फिल्ममध्ये संवाद अतिशय मोजके वापरलेले आहेत, पहिली गोष्ट. आणि संवाद अतिशय मोजके वापरलेले आहेत असं म्हणत असतानाच त्यामुळे गोष्ट जी सांगितली जाते ती व्हिज्युअल्सच्या स्वरूपातून दाखवली जाते, फक्त चित्राच्या माध्यमातून व्हिज्युअली ती दाखवली जाते. आणि त्याच्यामध्ये जे अनेक लोकांनी आतापर्यंत बोलून झालेलं आहे त्याच्यामध्ये मोनोटोनी दडलेली आहे की सकाळचा नाश्ता, परत दुपारचं जेवण, परत रात्री, परत त्यानंतरची साफसफाई, प्रत्येक जेवणानंतरची साफसफाई, या सगळ्या गोष्टी या इतकी आपल्या अंगावरती ती मोनोटोनी आणतात की ते जे जिओ बेबी म्हणतोय की हे तयार केलेलं तुरुंग आहे, तर त्या तुरुंगाची आपल्याला कल्पना येते की इथून सुटकाच नाहीये, इथून आत जी गेलेली स्त्री आहे तिथून तिला बाहेर पडायला काही चान्सच नाही, इतकी त्या व्यवस्थेने तिला अडकून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. हे ठसठशीतपणे मांडण्यासाठी तो सगळ्या इलॅबोरेशन व्यवस्थितपणे मांडतो. दुसरी गोष्ट म्हणजे जी मध्ये पण मगाशी पण चर्चेत आली होती
त्याच्यामध्ये मी माझी बाजू किंवा माझा पर्स्पेक्टिव्ह त्याच्यामध्ये मला मांडायला आवडेल की कथा म्हणून फारशी विशेष नाही असा एक उल्लेख झाला, किंवा कथा ही कथेमध्ये काही नाविन्य काही फार आहे अशातली गोष्ट नाही. हे दोन्ही म्हणत असताना मला असं वाटतं की हेच त्याचं वैशिष्ट्य आहे सगळ्यात मोठं असं मला वाटतं त्या फिल्म मेकरचं, की ज्या गोष्टींकडे लोकांनी आतापर्यंत इतक्या प्रभावशाली पद्धतीने ती मांडली नव्हती, जी अतिशय तसं बघायला गेलं तर नॉन ग्लॅमरस, अतिशय साधी वाटणारी आणि आपल्या आजूबाजूला असून सुद्धा आपण दुर्लक्षित केलेली अशी जी गोष्ट आहे ती त्यांनी मांडायचा प्रयत्न केला. आणि ती अशा पद्धतीने मांडायचा प्रयत्न केला की त्याला आहे पुढे जाऊन एक स्ट्रक्चर जरूर तयार होतं, परंतु स्टोरी टेलिंगची वेगळी मांडणी त्यांनी पूर्णपणे अडॉप्ट केलेली आहे. आणि स्टोरी टेलिंगची वेगळी मांडणी असं म्हणत असताना मला तेच म्हणायचं आहे की चित्राच्या माध्यमातून त्यांनी मांडलेलं आहे. ते जे सीन्स सुद्धा जे घडतात त्या सीन्स मध्ये सुद्धा खूप जास्ती मोठ्या प्रमाणावरती काहीतरी ड्रामा घडतोय, खूप खटकेबाज काहीतरी संवाद घडतायत, खूप कोणीतरी जोरजोरात आरडाओरडा करताय, खूप अशा पद्धतीने ते घडतच नाही. रादर म्हणजे अनेक लेखांमध्ये पण हे येऊन गेलेलं आहे, परंतु मी इथे मुद्दामून परत एकदा मांडतो की नवऱ्याचं कॅरेक्टर जर का आपण बघितलं तर तो सुरुवातीपासून आता असा सॉफ्ट स्पोकन, छान प्रेमळपणे बोलणारा, किंवा तो काही बाबा फार व्हायलंट होईल, काहीतरी वाईट वागेल किंवा तो व्हिलन ठरेल असं काहीतरी वागेल असं आपल्याला बिलकुल वाटत नाही. आणि तीच त्याची गंमत आहे. आणि जेव्हा त्याच्या व्यवस्थेच्या विरुद्ध काही घडायला लागतं आणि मग त्याचं जे स्थान आहे ते डळमळायला लागतं, तिथे मग त्याच्यातला जो काही एक अहंकारी पुरुष आहे तो बाहेर यायला लागतो. जेव्हा त्याला मॅनर्स बद्दल बोललं जातं किंवा अजून काही गोष्टींबद्दल बोललं जातं, तिथून तो बाहेर दिसायला लागतो. आणि तो शेवटी त्या सगळ्या अय्यप्पाच्या प्रसंगामध्ये तर तो सगळ्या पीक वरती जातो. तर ही फार मजेशीर गोष्ट आहे की तसे बघायला गेलं तर त्याच्यामध्ये व्हिलन्स नाही इन अ वे. आणि हे मी नाही, तो स्वतः दिग्दर्शक पण म्हणतो की त्याच्यामध्ये व्हिलन्स नाहीत. तुम्हाला सगळ्यांना कदाचित ऐकायला आवडेल आणि मजा वाटेल हे ऐकून की ही फिल्म सुरुवातीला नेटफ्लिक्स आणि अमेझॉन दोघांनीही नाकारली. आणि हे नाकारण्याच्या पाठीमागे स्वतः दिग्दर्शक असं म्हणतो की हे अगदी साहजिक होतं, कारण ना त्याच्यामध्ये व्हिलन आहे, ना त्याच्यामध्ये काही खटकेबाज गोष्टी आहेत, ना त्याच्यामध्ये काही ड्रॅमॅटिक गोष्टी घडतात, ना त्याच्यामध्ये काही ग्लॅमर आहे. ते एक तर अतिशय वास्तववादी पद्धतीने, रिअलिस्टिक पद्धतीने तो मांडत जातो. हा, जरी त्याच्यामध्ये काही गोष्टी असल्या की क्वेश्चनेबल, की खरोखरीच ह्या गोष्टी रिअलिस्टिक आहेत का असं आपल्याला काही ठिकाणी प्रश्न पडू शकतात, परंतु तरी सुद्धा त्याची मांडणी किंवा प्रेझेंटेशन हे मोठ्या प्रमाणावरती रिअलिस्टिक पद्धतीने घडतं. आणि त्यामुळे हे मोठे प्लॅटफॉर्म्स नाकारण्याची मोठी शक्यता होती, तसंच त्याचं झालं. सुदैवाने किंवा त्या प्लॅटफॉर्मच्या दुर्दैवाने ही फिल्म वेगळ्या अतिशय छोट्याशा ऍपवरती प्रचंड पॉप्युलर झाली. आणि त्यानंतर मग ती परत अमेझॉननी आपल्या प्लॅटफॉर्मवरती ठेवायला उत्सुकता दाखवली आणि ती त्यामुळे आता याच्यावरती आलेली. त्यामुळे त्याची मांडणी जर का बघायला गेलं तर अगदी शेवटच्या भागामध्ये तो सगळा क्लायमॅक्स चढत चढत जातो, त्या गोष्टी एस्केलेट होत जातात, पण तोपर्यंत तो जास्ती करून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या मोनोटोनस गोष्टींना प्राधान्य देत राहतो आणि ते आपल्या अंगावरती येईल या पद्धतीने ऑटोमॅटिक दाखवलं जातं. ऑटोमॅटिक मी अशा अर्थाने शब्द वापरतोय की खरं म्हणजे अंगावर आणणं हा त्याचा उद्देश नाहीये, त्याच्यातली मोनोटोनी दाखवणं हाच त्याचा उद्देश आहे, पण ती मोनोटोनी आपोआप आपल्या अंगावरती यायला लागते. एक गोष्ट मी आणखीन एक इथे मुद्दामून मला सांगावीशी वाटते, ती म्हणजे फिल्मच्या शेवटी ऑलमोस्ट तिचा भाऊ येतो धाकटा बाहेरनं आणि तो पाणी मागतो आणि ती तिच्या बहिणीला सांगितलं जातं की पाणी दे, आणि ती उठते सुद्धा पाणी द्यायला. तेव्हा ही आपली प्रोटॅगनिस्टची नायिका जी आहे ती चिडते प्रचंड आणि ती म्हणते की का तू उठून त्याला पाणी देतेयस, का त्याला अशी सवय लावतेयस तू,
आत्तापासूनच त्याला सांग की त्याचं पाणी तो घेऊ शकतो जाऊन. म्हणजे हे जे काही या टोकाला ती जाऊन पोचलेली आहे की तिला या सगळ्याची जड जी आहे, जिथून ते सगळे संस्कार सुरू झालेले आहेत, आता अगदी लहान मुलाला ज्या पद्धतीने पॅम्पर केलं जातंय, कारण ही इज अ बॉय, या पद्धतीने जे काही पॅम्पर केलं जातंय, त्या संपूर्ण फिल्ममध्ये आपल्याला ते 2 स्तर कायम दिसत राहतात की एक पॅम्पर केला जाणारा वर्ग आणि जे लोक त्यांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतायत तो वर्ग, म्हणजे पुरुष आणि स्त्री, असं स्पष्टपणे दिग्दर्शक पहिल्यापासून मांडत जातो. आता हे कुठं कुठं दिसतं आपल्याला, जेव्हा ती सासू त्या स्वयंपाकघरात किचनमध्ये सुरुवातीपासून राब राबतीये, त्यावेळेला ते सासरे व्हॉट्सअप बघतायत, असे निवांत लोळतायत आणि ते हवं असलेलं युट्यूब काहीतरी उघडून बघतायत. ही इज हॅव्हिंग हिज लिजर टाइम. पण त्या स्त्रीला लिजर टाइम नावाची सवलत नाहीये, त्या स्त्रीला लिजर टाइम नावाची गोष्ट नाहीये. दुसरं आणखीन एक प्रसंग मुद्दामून सांगावासा वाटतोय, तो म्हणजे अतिशय नित्य नेमाने तिचा नवरा हा सकाळी उठून योगा करतो आणि त्याला योगा करायला फुरसत आहे, त्याला मेडिटेशन करायला फुरसत आहे, तो मेडिटेशन करू शकतोय. आणि जेव्हा तो मेडिटेशन करतोय त्यावेळेला इंटरकट जात असतात आपल्याला की या दोघींची लगबग आणि सकाळच्या ब्रेकफास्टसाठीची तयारी. त्यांना योगा आणि मेडिटेशन करण्याचं लक्झरी त्यांच्या वाट्याला नाहीये आणि ही गोष्ट तो सगळ्या ठिकाणी अधोरेखित करत जातो. हे करत असताना मला त्याची आणखीन एक गोष्ट खूप आवडली, ते म्हणजे तो प्रत्येकच तो व्यवस्थेबद्दल बोलतोय. तो पुरुषांबद्दल आणि स्त्रियांबद्दल फक्त बोलत नाहीये, तो व्यवस्थेबद्दल बोलतोय. हे कुठून दिसतं की तिची मैत्रीण आहे, ती तिला नृत्याच्या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन देते. त्या फोनवरती बोलतायत, फोनवरती बोलत असताना तिच्या घरातलं आपल्याला दृश्य दिसतं आणि तिच्या घरातलं दृश्य काय दिसतं की तिचा नवरा तिला ब्लॅक टी आणून देतो आणि ही फोनवरती बोलतीये, तिचा नवरा तिला ब्लॅक टी आणून देतो आणि तिच्या शेजारी बसतो आणि ती फोनवरती तिला सांगते आपल्या नायिकेला की तू यायचंयस नक्की, तुझ्या नवऱ्याला घेऊन यायचंयस कार्यक्रमाला वगैरे वगैरे. आणि फोन झाल्यानंतर नवरा तिला म्हणतो कसा झालाय चहा, आणि त्यानंतर तो म्हणतो आज माझा बिर्याणी बनवायचा विचार आहे. ती म्हणते की नाही बिर्याणी वगैरे आता सारखीच बिर्याणी होतीये, ते नको परत बिर्याणी करू. तर तो म्हणतो की पण किचनमध्ये जे मीठ पडलेलं आहे त्याचं मी काय करू, असं काहीतरी त्यांचा एक संवाद होतो. आणि तिथे ही ज्या व्यवस्थेबद्दल तो बोलतोय ती तशीच व्यवस्था सर्व घरात नाही आहे, हे तो कुठेतरी अधोरेखित करतो आणि ते कुठेतरी आपल्याला बिंबवायचा प्रयत्न करतो. छोट्याशा प्रसंगामधनं ते तो आपल्यापर्यंत पोहोचवतो. ते एक मला फार महत्वाचं वाटतं. एक कदाचित आणखीन एक गोष्ट आहे जी थोडं तांत्रिक अंगाने जाणारी आहे, पण कदाचित ती फार महत्वाची म्हणून मी इथे कमेंट तर माझ्याकडे वेळ असेल तर मी एक 2-3 मिनिटात ती एक गोष्ट सांगू शकतो. हो सर, तुम्ही सांगा, मग आपण प्रश्न घेऊ. हो, तर ती महत्वाची गोष्ट म्हणजे साऊंड डिझाईनचा केलेला वापर. जेव्हा ही आपली नायिका त्या घरातून बंड करून त्या दोघांना आतमध्ये कोंडून एक प्रकारे दरवाजा लावून आणि कडी लावून बाहेरून ती निघून जाते, ते दोघे आतमध्ये अडकलेले आणि ही निघते तिथून, तिथे ना मोठ्या ड्रॅमॅटिक पद्धतीने म्युझिक वाजायला सुरुवात होते, ना काही गाणं सुरू होतं, ना काही खूप ड्रामा चढेल असं एस्केलेट होईल असं काही म्युझिक वाजायला लागतं. रादर तिथे एक साऊंड डिझाईन तयार होतो आणि तिथे लाटांचा आवाज येतोय, काही गोष्टी चालू आहेत आणि ती त्या तिथून पास होताना आपल्याला दिसत राहते. तिथे साऊंड डिझाईनचा एवढा सुंदर वापर त्यांनी केलेला आहे, विनाकारण म्युझिक ढणाढणा न वाजवता. आणि त्याचा कॉन्टेक्स्ट आहे जो अय्यप्पा च्या भक्तीशी जोडलेला आहे, तो पण मला तितकाच महत्वाचा वाटतो. अय्यप्पा का, तर ते जे आता रिसेंटली जी केस झाली की तिथे अय्यप्पा मंदिरामध्ये स्त्रियांना परमिशन दिली जावी यासाठीचा जो सगळा एक प्रश्न
सामाजिक प्रश्न बनून तयार झाला होता. त्याचा तो सगळा कॉन्टेक्स्ट आहे आणि म्हणूनच ते अय्यप्पाची भक्ती नावाची गोष्ट तिथे आलेली आहे. आणि ती जेव्हा नायिका आपली चालत जातीये तेव्हा पाठीमागे काही लोक उपोषणाला बसलेत आणि ते अय्यप्पा मंदिरामध्ये स्त्रियांना परवानगी असावी असं बोलतायत, असं हेही आपल्याला दिसतं. तर मला ओव्हरऑल या फिल्मची काही वैशिष्ट्य म्हणून जी जाणवली ती मी मांडली. एक साऊंड डिझाईनचं दुसरं एक छोटस एक्झाम्पल देतो की फॅमिली फोटोग्राफ्स दिसतात आपल्याला एका मधल्या एका पॉइंटला आणि त्या फॅमिली आणि त्या सगळे फॅमिली फोटोग्राफ्स मध्ये ते छान आनंदी कपल्स, आनंदी नवरा बायको दिसतात आणि त्याच्या पाठीमागे कपडे धुण्याचे, भांडी घासण्याचे, स्वयंपाकाचे, कटिंगचे असे आवाज येत राहतात. तर तो हा फार साऊंड डिझाईन आणि फार बोलका तो मॉन्टाज आहे. आणि एक मॉन्टाज सर तुम्ही म्हणताय तो की तो मित्र जेव्हा चिकन बनवतो आणि तिथून तिच्यावर उपकार केल्यासारखे भाव घेऊन बाहेर पडते आणि मग ती येते आणि मग ती जे बघते ते दृश्य, तोही एक मला असं वाटतं बरोबर आहे. तो मी माझ्याकडे लिहून ठेवला होता पण हळूहळू आता वेळ पुढे जायला लागला म्हणून मी तो स्किप केला. पण तो पण एक फार सुंदर प्रसंग आहे. म्हणजे तो त्याच्या कुकिंगची कला आणि तो कसा किचन मध्ये काम करतो हे दाखवतो खरं, पण त्यानंतर निस्तरायला हिलाच लागतं ते सगळं. सो तो पण प्रसंग फार बोलका आहे. खरंय. वसुंधरा, आपण प्रश्न घेऊया श्रोत्यांचे. चालेल. पंकज यांचा प्रश्न असा आहे, मला वाटतं त्याच्यावर बर्वे मॅडम उत्तर देऊ शकतील. म्हणजे ते की हे चित्र अजूनही असंच आहे असं म्हणणं धाडसाचं नाही का? जॉईंट फॅमिलीमध्ये हे अजूनही होत असेल, पण सध्याच्या काळात वाढत्या संख्येच्या त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबात आता इतकं विदारक चित्र दिसत नाही. अर्थात शहरी आणि ग्रामीण परिप्रेक्षात बघितलं तर प्रचंड विरोधाभास आहे. इतकं विदारक नाही या त्यांच्या वाक्यातच त्याचं उत्तर आहे की विदारक आहे अजून थोडं. इतकं विदारक नसेल, पण ज्या प्रकारचं आपल्याला श्रमांची विभागणी, ज्या प्रकारे सर्व कामं आपलीच आहेत, घरही आपलंच आहे आणि दोघांनी करायला पाहिजे, हे जितकं भिनायला पाहिजे ना अंगात, तितकं त्रिकोणी कुटुंबात, छोट्या कुटुंबातही नाही दिसत. ही खरी गोष्ट आहे, अगदी शहरात सुद्धा. आणि याचं कारण परंपरा असेल, पण ती सगळ्यांनीच मोडायला पाहिजे. म्हणजे बायकांनाच मोडायची नसते असंही एक म्हणलं जातं, पण तितकंसं ते खरं नाहीये. पुरुषांचीही ती मानसिकता पाहिजे करण्याची आणि त्याच्यात त्यांना कमीपणा वाटतो. कधी कधी आयांना कमीपणा वाटतो मुलांनी काहीतरी काम करणं. बायकोला वाटतं असं मला नाही वाटत. नवऱ्याला कुठलं काम करायला सांगितलं पण तो नवऱ्याला वाटत राहिला तर ते अवघड होतं बायकोला त्याला सांगणं. तर इतकी नाही विदारक, थोडी विदारक आहे अजून. आरती नाईक यांनी हात वर केलेला आहे. सगळ्यांनी म्यूटवर टाका प्लीज स्वतःला. एक फक्त वसुंधरा मी सांगू इच्छिते, त्या विदारक शब्दाविषयी एक सर्वे मी नुकताच काही दिवसांपूर्वी वाचला होता. तर त्यांनी त्याच्यात स्पष्टपणे लिहिलं होतं की भारतीय पुरुष दिवसाकाठी 19 मिनिटं घरकाम करतात, वेळेस स्त्रिया ह्या 5 तास. मग ती नोकरी करणारी असो किंवा नसो, कमीत कमी 5 तास. 19 मिनिटं ते 5 तास आणि कॅल्क्युलेट करायला आपण सर्वांनी हरकत नसावी मला वाटतं. नाही, मला आणखी एक मुद्दा याच्यात मांडायचा आहे पंकजांना. आता म्हणजे काय बात निकले की तो फिर दूर तलक जाएगी असं की हा शब्द विद्या बाळ आदरणीय यांनी वापरला होता. विदारक मला असं वाटतं कदाचित अतिशयोक्ती नसेल तर पूर्वीपेक्षा जास्तही झालेलं असू शकतं. कारण स्वातंत्र्य आभासी आहे. स्त्रिया बाहेर पडल्या, नोकरी करायला लागल्या, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन करण्यासाठी दोघांच्याही उत्पन्नाची गरज आहे. आणि ही नोकरी करत असताना, बाहेर परफॉर्मन्स देत असताना, डेडलाईन पाळत असताना घरातलं काम सुटत नाही, संसाराची जबाबदारी सुटत नाही, मुलांकडे तिनेच पाहायचं. भाजी आणली का, किराणा आणला का, कामवाल्या बायांचं मॅनेजमेंट हे सगळं तिन्ही करायचं. आणि ट्रिपल ड्युटी हा शब्द विद्या त्यांनी वापरला होता. तर या ट्रिपल ड्युटीमुळे दिसतं असं की तिच्या हातात पैसा आहे, मग मनसोक्त काय कपडे घेते किंवा कुठे जाते, पण या ट्रिपल ड्युटीमुळे जास्त ताण पडतो आहे बायकांवर असं मला वाटतं, विशेषतः काम करणार आहे. बर्वे मॅडम, काय वाटतं तुम्हाला याबद्दल? मॅम, मी बोलू चालेल का? नाही, 1 मिनिट आधी उत्तर होऊ द्या या प्रश्नाचं, मग आपण बोलू. खरंय ना, ही गोष्ट अगदी खरी आहे की अर्थार्जन तर बायकांना करावंच लागतं
आणि त्याच्यातून थोडीशी कुतरवड कशी होते माहिती का, शहरातल्या बायकांचं उदाहरण दिलं, गावातल्या बायकांनाही त्याची जाणीव असेल, पण हे जाणवते की हे असं असता कामा नये, पण तरीही ते तसं आहे. आणि मग त्याची किंमत कशाने मोजायची आहे? म्हणजे सगळ्यांना काही घर सोडून जाणं शक्य नाहीये, हा उपाय कोणी करू शकत नाही, असं मगाच्या पण बोलण्यामध्ये आलं. ही खरी गोष्ट आहे, कारण तोही एक संस्कार आहे की हे सगळं तोडायचं आहे का? तर तोडेपर्यंत, तुटेपर्यंत ताणायचं आहे का? का ते सहन करत राहायचं आहे? ही आणखी हा एक त्याला पैलू थोडासा स्वतःच्या वैचारिक संघर्षाचा, की हे मला खरं म्हणजे पटत नाही. का नाही करायचं? आपण विभागणी का नाही करायची? तर ही आहे ना, कसरत आहे अजूनही. नाही, आणि बर्वे मॅडम, आणखी एक महत्वाचा विषय म्हणजे मी तो पहिल्यांदा जो तुम्हाला म्हटलं ना की मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. मग ज्या बायका या एक काहीतरी ज्याला म्हणता येईल की स्वतंत्र प्रज्ञा असणाऱ्या स्त्रिया आहेत, तर त्या स्त्रियांनी एका अर्थपूर्ण सहजीवनाची आस धरूच नाही का? धरावी ना. हा एक महत्वाचा भाग त्याच्यामध्ये येतो. आणि मग ते अर्थपूर्ण सहजीवनाची आस धरावी, तर मग तडजोडी करत जाव्या लागतात, आणि म्हणजे ते खूप गुंतागुंतीचं आहे असं मला खरंच आहे, ते खूप गुंतागुंतीचं आहे. आणि थोडंसं मग व्यक्तिसापेक्ष ते होतं, की शेवटी प्रत्येकाला ना, की काय आपल्याला महत्वाचं वाटतं, काय सोडायचं आणि काय सोडायचं नाही, ही प्रत्येकाच्या मनामध्ये एक यादी तयार असते. त्यामुळे त्याला एक असं उत्तर देता येणार नाही, परंतु विचार करणाऱ्या, स्वतंत्र असणाऱ्या बायकांना अर्थपूर्ण सहजीवनाची जरूर त्यांनी आस बाळगावी. आणि मला काही वेळेला असं वाटतं, की आपल्याला जर हे पटत असेल आणि ते लॉजिकल आहे, आपल्याला माहिती असेल, तर दुसऱ्याला पटवून देण्याची पण क्षमता आपण विकसित केली पाहिजे. आणि हे कसं करायचं? एथॉस, पॅथॉस, लोगोस, कुठलाही मार्ग वापरा तुम्ही, भावनिक दृष्ट्या सांगा, लॉजिकली सांगा, तुमचं एक महत्व व्यक्ती म्हणून सांगा, पण हे जमू शकतं. माझं काय म्हणणं, संवाद कमी झाला ना, की मग ते नाही साध्य होणार. हे आपल्याला जर अशी अपेक्षा आहे, तर आपण वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या साथीदाराला हे सांगत राहिलो, पटवून देऊ शकलो, तर फरक दिसतो. नाही असं नाही. संवाद या सगळ्यामध्ये खूप कळीचा मुद्दा राहतो, कोणत्याही सहजीवनामध्ये. 2 जणांनी हात वर केला. आरती नाईक आहेत. आरती, हा विचारा प्रश्न. मॅम, मला 3 मुद्द्यांबद्दल बोलायचंय. एक तर आपण इंडियन किचन बद्दल बोलतोय, पण एक इंदिरानोईंचा छान अनुभव आहे. त्या जेव्हा पेप्सीचा सीईओ झाल्या आणि त्या त्यांच्या घरी गेल्या पेप्सीच्या सीईओ झाल्यानंतर, तर घरी गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या आईला सांगितलं की मी पेप्सीची सीईओ झाली आज आणि मी एवढी मोठी झालीये. आई म्हणली ते सगळं ठीक आहे, तू बाहेर आहेस, पण आज घरात दूध नाहीये, पहिल्यांदा जा आणि घरात दूध घेऊन ये. तर ते म्हणजे तुम्ही बाहेर काय असता आणि घरात काय असता, हा एक मुद्दा आहे. दुसरं, माझ्या घरामध्ये आम्ही 3 जण आहोत. म्हणजे मी मोठी आहे, नंतर मला एक धाकटी बहीण आहे आणि एक धाकटा भाऊ आहे. आमच्या आईनी अगदी जाणीवपूर्वक, फक्त आम्ही दोघी असलो तरी सुद्धा माझ्या भावाला सगळं शिकवलं. सगळं म्हणजे इन्क्लुडिंग मागचं आवरणं, खरकट आवरणं, उचलणं, ताटं उचलणं, डोसे घालणं, स्वयंपाक करणं, जे आम्ही दोघी करायचो ते त्याला करायला लावलं. त्याच्यामुळे ना मला ते हे विषय मी लहानपणापासून तशी वाढल्यामुळे थोडेसे वेगळे वाटतात. पण आता जे बर्वे मॅडम म्हणल्या ते मला फार पटलं, की जर सहजीवनात आपण पटवून दिलं समोरच्याला ना, जसं मी माझ्या संसारात आता माझ्या नवऱ्याला सांगते की नाही बाबा, मी सुपरवुमन नाहीये, मी सगळं नाही करू शकत, मला ते सगळं जमत नाही, तो अट्टाहासही मी ठेवत नाही. तर कुठेतरी असं आहे का की शहरी भागामधल्या स्त्रियांनी तो अट्टाहास जर कमी केला, की नाही मी सुपरवुमन नाही आणि मी बाहेरचं पण बघते, मी घरचं पण बघते, तर कदाचित ह्या गोष्टी जास्त लवकर बदलू शकतील. मला असं वाटतं आरतीताई, तुम्ही तुमच्या प्रश्नांची चांगल्या प्रकारे विचार करताय. आणि बर्वे मॅडमना प्रश्न विचारलाय त्यांनी की शहरी स्त्रियांनी हा अट्टाहास कमी करावा का, किंवा त्यांचा अट्टाहास असतो. मला नाही वाटत अट्टाहास असतो म्हणून. नाही, कधी कधी असतो बरं का, मी बघितलंय. अजूनही काही काही बायकांना नाही त्या ह्याच्यातून आलेल्या बाहेर, की मी हे पण करते ते पण करते हे सांगण्याची एक हौस असते, ती खरंच कमी करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही ओढून घेता ना अंगावर, मग नंतर त्याचं परिणती काय होते, आपली चिडचिड होते. खरं मला पटतंय आरती एका बाबतीमध्ये, की
कशासाठी आपण कोणाला दाखवायला जातो का की मला हे पण येतं, मी आधुनिक पण आहे आणि मी पारंपरिक पण आहे, मी हे पण करते? काही गरज नाहीये. बी ट्रू टू युअर सेल्फ. आणि माझी क्षमता काय आहे आणि मला कशा प्रकारे हे माझं कुटुंब, व्यक्तिगत ह्याच्यावर असू दे पण कुटुंब म्हणून आपण विचार करतो त्यावेळेला की अरे मी एवढं केलंय, काढलंय करायला आणि मग आता तुम्ही मदत करत नाही आहात, असं नाही ना चालायचं. जेवढं स्वतःच्या ह्याच्यावर आहे तर ती त्या बाबतीत मला पटतं की लादून घेतात काही वेळेला बायका की मी किती छान सुगरण आणि सुगृहिणी आहे हे दाखवण्याचा अट्टहास असतो. नसेल एखादीला स्वयंपाक येत काही हरकत नाहीये ना, म्हणजे स्वयंपाक म्हणजे उत्तम, सुगरणच असली पाहिजे असं काही नाही, रोजचं चांगलं चविष्ट ताजं खायला घातलं तरी पुरेसं आहे ना. पण ती एक आपणच आपली बनवलेली प्रतिमा आहे आणि त्याच्यात आपण कैद होतो आणि त्याच्या मागे लागतो आणि म्हणून काही वेळेला त्रास वाढवून घेतो. पण सोशल कंडिशनिंग पण आहे ना उज्ज्वला मॅडम. नाही, आपण आता कशाविषयी बोलतोय, हे सोशल कंडिशनिंग हळूहळू कसं दूर करायचं त्याच्याविषयी बोलतोय ना. हे सोशल कंडिशनिंग मधून आपण आपल्याला असं म्हणतोय की नाही मला चांगलं दिसलं राहिलं पण पाहिजे, मला चांगला स्वयंपाक केला पण पाहिजे, मी असं पण केलं नाही ना. हे कंडिशनिंग हळूहळू दूर, पुरुषांचं जसं कंडिशनिंग घालवायचंय तसं आपण आपलंही घालवायला पाहिजे. बरोबर बरोबर. पण याच्यात मीडियाचा खूप मोठा हातभार आहे असं नाही का वाटत उज्ज्वलाताई तुम्हाला? म्हणजे कशा प्रकारे? जाहिरातींमध्ये आजही वॉशिंग मशीन किंवा डिशवॉशर किंवा जे काय तिथे स्त्रियाच असतात, पुरुष का नाही? दाखवायला पाहिजेत आणि थोडा का होईना बदल सुरू झालेला आहे. पुरुषांचे सुद्धा रोल दाखवलेले आहेत की तो नवऱ्याला म्हणतो बाईला, ती बाळणपणानंतर पहिल्यांदा नोकरीला चाललीये, तो म्हणतो निर्धास्त जा, मी आहे घरी बाळाला सांभाळायला. असं थोडे बदल होत आहेत. जाहिरातीचं क्षेत्र किंचित वेगळं आहे. जाहिरातीला थेट परिणाम करून ते प्रॉडक्ट विकायचं आहे. जर घरोघरी बाई लावणार असेल ना वॉशिंग मशीन, तर जाहिराती समाज प्रबोधनाकरता नाहीये, जाहिराती वस्तू विकण्याकरतायत. जाहिरात त्यांना बरोबर ज्या व्यक्तीला मशीन लावायचंय तिच्याशी बोलायचंय जाहिरातीला, त्यामुळे तिला त्या व्यक्तीलाच सांगायला पाहिजे बाई तुझं किती सोपं आहे बघ धुण्याचं काम. त्यामुळे ते थोडं एकमेकावर अवलंबून आहे. वेगळ्या प्रकारच्या माध्यमांना, जसे हे चित्रपट आहे त्यांच्यावर आपण ही जबाबदारी देऊ शकतो असं माझं मत आहे स्वतःचं. जाहिरातींवरती समाज प्रबोधनाची जबाबदारी टाकणं हे मुळातच या व्यापारी अर्थव्यवस्थेमध्ये बसण्यासारखंच नाहीये. वर्तमानपत्रांनी करावं, नियतकालिकांनी करावं, नाटकांनी करावं, कादंबऱ्यांनी, चित्रपटांनी करावं, एक सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून. अगदी. राजीव पुजारी यांचा एक प्रश्न आहे आणि मला वाटतं बालाजी सुतार, वीरेंद्रजी किंवा उज्ज्वला मॅडम कोणीही उत्तर देऊ शकतात त्याचं. पुरुष बाहेरचीही कामं करतो, हल्ली तो बऱ्यापैकी घरीही मदत करतो, बायकांच्याच कामाचे उदात्तीकरण का? बऱ्याच ठिकाणी असे दिसते की साधी टेक्निकल कामेही बायकांना जमत नाही किंवा त्यांना त्यात इंटरेस्ट नसतो, त्या पुरुषांची मदत घेतात. वीरेंद्रजी काय वाटतं तुम्हाला? अतिशय टोकदार प्रश्न आहे हा. मला असं वाटतं की उदात्तीकरण वगैरे हा जो शब्द वापरलाय तो काही मला तितकासा पटत नाहीये. कामं पुरुष बाहेरची करतो बरोबर आहे, स्त्रिया पण बाहेरची कामं करतात आणि पुरुष घरातल्या कामांना मदत करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. मदत करतो काही प्रमाणामध्ये, पण तरी सुद्धा एक बेसिक जबाबदारी म्हणून जी किचनची स्त्रियांवरती दिलेली आहे ती अजूनही बदललेली नाहीये, हे सत्य आहे. त्यामुळे उदात्तीकरण होतंय असं मला अजिबातच वाटत नाही. तो एक ऍक्च्युली आपण जर का रिअलिस्टिकली त्याला अप्रोच झालो आणि आपण समजून घेतलं की खरोखरीच ही मानसिकता आहे आपल्या समाजामध्ये आणि त्याच्यात बदल होण्याची गरज आहे, असं जर का आपण मान्य केलं तर आपण बदलाच्या दिशेने जाऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, हा जो मुद्दा आहे ना तो मला अगदी पटतोय की टेक्निकल स्किल सेट्स असतील किंवा काय. आता ह्याच्यामध्ये माझं वैयक्तिक मत सांगतो. मला असं वाटतं की अनेकदा काही स्त्रियांना टेक्निकल कामं चांगली जमू शकतात, पण बऱ्याचशा बहुसंख्य स्त्रियांना ती जमतही नाही किंवा त्याच्याकडे त्याचे इन्क्लिनेशन नसतं. बहुसंख्य पुरुषांना किचन मधल्या गोष्टींमध्ये इन्क्लिनेशन कमी असतं किंवा त्यातलं कमी कळतं किंवा एक चांगला कुक होण्याचे जे गुण असतात ते फार कमी पुरुषांमध्ये आपल्याला दिसतात. आता ह्या ज्या गोष्टी आहेत इन्क्लिनेशनच्या किंवा स्किलसेटच्या, त्या आयदर आपण ग्रूम करून वाढवू शकतो, ही पहिली गोष्ट आहे,
तर स्त्रियांना सुद्धा जर का टेक्निकल अंडरस्टँडिंग कमी आहे असं कुठे दिसत असेल तर त्याचं कारण लहानपणापासून त्यांचं त्या दिशेने ग्रूमिंग झालं नाहीये. ही एक पहिली गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तसंच पुरुषांचं कुक म्हणून ग्रूमिंग झालेलं नाहीये किंवा त्याला ती तशी सवयच लावलेली नाही किंवा त्याचं तशी जडणघडण झालेली नाहीये. हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्या पुढे जाऊन समजा असं आपण म्हटलं की एखाद्याजवळ एखादं स्किलसेट कमी असेल तर हरकत नाही. त्या व्यक्तीनुसार आपल्याला त्याचं स्किलसेट कुठे कमी जास्ती आहे तिथे पार्टनरनी मदत करणं हे आपण गृहीतच धरतो आहे की एखाद्या स्त्रीला जर का टेक्निकल अंडरस्टँडिंग कमी असेल तर तिथे पुरुषांनी ते करणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यात म्हणजे त्यामध्ये काही गल्लत होण्याचं काही कारण नाही असं हे माझं मत. समंजस छान विचार मांडला तुम्ही की खरंच आहे की जिथे एक जण कमी असेल तिथे दुसऱ्याने उभं राहणं हा एक भाग आहे. उज्ज्वला मॅडम तुम्हाला काही बोलायचं आहे याविषयी? माझं अगदी आग्रहाचं असं प्रतिपादन असतं कायम की टेक्निकल गोष्टी आपल्याला आल्याच पाहिजेत. काही त्याच्याबाबत दुमत नाहीये. ते शिकायला पाहिजेत. काही अवघड नसतं. पुरुषांना जमतं तर बायकांना का नाही जमणार असं मी म्हणेन. पण ते शिकायला पाहिजेत. खरंय खरंय खरंय. वसुंधरा, मगाशी श्रीसिद्धा ढवळे यांचा हँडरेस होता बराच वेळ. ओके, तुम्ही आहात का सर? तुम्ही प्रश्न विचारू शकता, प्रश्न असेल तर. नाही, दिसत नाहीये. आता आहेत मीटिंग मध्ये आहेत ते? हो आहेत आहेत. सर तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला, प्रश्न विचारायचा आहे की उत्तर मिळालंय? हा अनम्यूट केलंय मी. येते काय ऐकू? हा ऐकू येत आहे. हा म्हणजे मला हे सगळं ऐकताना, चर्चा ऐकताना मला खूप पूर्वी मी एक सुमित्रा भावेंचा जे बाई म्हणून चित्रपट होता तो बघितला होता आणि त्या स्वतः त्यांच्या उपस्थितीत तो त्यांच्याबद्दलचे विचार त्यांचे ऐकले होते. तर त्याच्यामध्ये त्या चित्रपटात असा स्त्रीवर झालेला अन्याय, म्हणजे पहिल्या अर्ध्या भागात स्त्रीवर झालेला अन्याय आणि पुढच्या अर्ध्या भागात ती कसा त्याला सामोरं जाते आणि कसं ते सगळं झुगारून देते हे सगळं दाखवलेलं होतं. आणि त्यावेळी सुद्धा मी त्यांना असा प्रश्न विचारला होता की हे जरी दाखवलेलं असलं चित्रपटात पण तरी हे प्रातिनिधिक आहे असं म्हणता येईल का? कारण मगाशी सुतार सर जसे म्हणाले की 100 90 जण ह्याच वाटेने जातात, 10 जण किंवा 10 जणी त्या जुगारून देऊ शकतात. त्यावेळी सुमित्रा भावे असं मला म्हणाले होते की नाही, हे प्रत्यक्ष घडलेल्या घटनेवरच आम्ही घेतलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्या स्त्रीने खरोखरच ह्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारलं होतं. म्हणजे ठीक आहे, ते प्रातिनिधिक आहे का नाही हा प्रश्न होऊ शकतो. पण म्हणजे मला ते आठवतंय की 86 सालची ही गोष्ट आणि आता आपण म्हणजे तो चित्रपट त्याच्याही आधीचा 82-83चा कदाचित असेल. म्हणजे आता 40 वर्षानंतर सुद्धा आपण अजून एक इंचभर सुद्धा पुढे सरकलेलो नाही किंवा काय, असं म्हणजे मला थोडा प्रश्न पडला. म्हणजे ठीक आहे, आता शहरातलं थोडं वातावरण वेगळं, खेड्यातलं वेगळं. तर ह्याबद्दल मला म्हणजे सुतार सरांकडनं ते त्यावेळी म्हणाले की मला असा थोडासा अपराधगंड वगैरे वाटतो. म्हणजे मग त्याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर तुमचा किचन मधला सहभाग वाढवायला पाहिजे, हे एक उत्तर असू शकतं. किंवा स्त्रियांना मदत करणे हे एक असू शकतं. तर त्याबद्दल त्यांनी थोडंसं जरा जास्त विशद करून सांगावं. कशाबद्दल? अपराधगंड जो मला वाटतो त्याच्याबद्दल. हा, त्याच्याबद्दल. आणि म्हणजे आपण 40 वर्षात किती आपली प्रगती झाली, म्हणजे स्त्री समानतेच्या दृष्टीने, स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीने, याच्याबद्दल थोडस. नाही, मला अजून तशा अंगानं मला तो फार प्रगती झाली वगैरे असं मला वाटत नाही. कारण मगाशी खूप सारे मुद्दे बोलण्यात येऊन गेले यांच्या बरोबर मॅडमच्या वगैरे. म्हणजे स्त्रिया आपल्याकडं त्या शिक्षित झाल्या, त्या नोकरी करतात, त्या अर्थार्जन करतात खूप चांगलं, आणि तरी त्यांना घरात येऊन सगळं ते करायला लागतं. हे मी माझ्या घरापासून बघतोय सगळीकडं. याला जर आपण प्रगती म्हणणार असू मला जरा शंका आहे त्याच्याबद्दल. म्हणजे हा एक टप्पा असू शकेल त्यातला, स्त्रियांनी नोकरी करणं, अर्थार्जन करणं वगैरे. पण संपूर्ण समतेच्या दिशेनं काही घडतंय, फार काही घडतंय असं मला अजून वाटत नाहीये. आणि ही चर्चा मगापासून आपण जी करतोय ना, ही सगळी खूप सारे मुद्दे यातले शहरी स्त्रीच्या संदर्भानं येत आहेत. ग्रामीण भागामध्ये तर प्रचंड वेगळे मुद्दे असू शकतात, असतात ते रादर. म्हणजे इथं जसं शहरी स्त्रियांना
घरी सकाळी स्वयंपाक करून नवऱ्याचा डबा, स्वतःचा डबा, मुलांचा डबा वगैरे सगळं करून मग ऑफिसमध्ये जाऊन काम करायचं आणि मग परत आल्यावर तेच सगळं. ग्रामीण स्त्रियांच्या संदर्भामध्ये ना त्यांना हे सगळं तर करायला लागतं, म्हणजे स्वतःचा सगळा सकाळचा स्वयंपाक करायला लागतो, सगळं करायला लागतं, नवऱ्याचं करायला लागतं, मुलांचं करायला लागतं आणि त्यांना शेतात जायला लागतं. नंतर शेतातली कामं ऑफिसातल्या कामांपेक्षा तुलनेने अधिक कष्टदायक असतात, अधिक श्रम करावे लागतात, अधिक तुम्ही तिकडं तुमचा शक्तिपात अधिक तिकडे होऊ शकतो. ते तुम्हाला एक्झॉस्ट करणार असतं सगळं, सगळ्या अर्थाने. हा, आणि त्यांना मग परत घरी येऊन आणखी सगळं हे सगळं करायला लागतं. शहरी आणि ग्रामीण स्त्रियांच्या संदर्भानं बघायचा जेवढा आपण प्रयत्न करतो ना, मग असंही एक आलं की सहअस्तित्वाचा, समंजस सहअस्तित्वाचा आणि संवादाचा मुद्दा कोणीतरी मांडला होता, की स्त्रिया जर बोलायला लागल्या आणि संवाद करायला लागल्या तर कदाचित ते होऊ शकेल, म्हणजे अधिक चांगलं. परत एकदा मी माझ्या भोवतालातल्या स्त्रियांबद्दल ज्यावेळी विचार करायचा प्रयत्न करतो, ग्रामीण स्त्रियांबद्दल, तर त्यावेळी आणखी एक असं असतं की त्या स्त्रियांना ते तितकं म्हणजे त्यांच्यात संवादही नसतो अनेक जोडप्यांमध्ये. हा, तिथं फक्त मालक म्हणजे नवऱ्याचा उल्लेख मालक असा करणाऱ्या स्त्रिया खूप असतात गावात, खूप जास्त. ज्या नवऱ्याला थेटपणाने मालक असतात. कविता महाजनांची कविताच त्यांच्या कविता महाजनांनी एक कवितांची एक सिरीज केली होती, मालक नसलेल्या बायका किंवा मालक असलेल्या बायका, अशी कशी काहीतरी. म्हणजे थेटपणाने नवऱ्याला मालक असं म्हणणाऱ्या खूप स्त्रिया आहेत तिकडं. तर त्यांचा ना संवाद घडू शकतो, तिथं तिथं थेटपणाने मालक आणि त्याची कामं करून देणारा त्याच्या घरातला एक गुलाम, अशाच प्रकारचे नातेसंबंध खूप मोठ्या प्रमाणावर अजून सुद्धा बघायला मिळतात ग्रामीण भागामध्ये. हा, तर त्यामुळं ह्या बदलाच्या वाटेवर आपण कितपत चाललो, म्हणजे शहरी स्त्री कदाचित थोडीशी पुढं चालत असेल या वाटेवरती, ग्रामीण स्त्री खूप माग आहे किंवा तिची अजून सुरुवातच झाली नाहीये असंही म्हणता येईल कदाचित. अपवाद सगळीकडे असतात, ते असायला पाहिजे, ते वगळता. तर फार काही घडतंय असं मला वाटत नाहीये आणि खूप दिवस आणखी जायला लागतील. मुख्य गोष्टी याच्यामध्ये परत एकदा आपण त्याच मुळातल्या याच्याकडे येतो की पुरुषी सत्तेचं जे हे असतं, जी जाणीव असते पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्येही आपण सत्तेतले काय म्हणू आपण त्याला, ज्याच्यावर राज्य केलं जातं असा घटक आहोत आपण, ही जाणीव स्त्रियांमध्ये सुद्धा असते अनेकदा. ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत फार काही घडेल असं मला वाटत नाही आणि ते जायला खूप काळ जायला लागेल. नाही, खरं आहे, खूप महत्वाचा मुद्दा मांडला. आपला चर्चेचा रोख हा शहरी स्त्रियांच्याच बाजूने जास्त झाला होता आणि मला अगदी हे आठवण होते शरद जोशींची, की 1986 साली चांदवडला त्यांनी जे अधिवेशन भरवलं महिलांचं, आणि ते सगळं ग्रामीण भागातल्या शेतकरी महिलांचं अधिवेशन होतं, ज्याला 4 लाखांपेक्षा जास्त महिला त्यावेळेला आल्या होत्या. तेव्हा मीडिया इतका प्रभावी नव्हता आणि म्हणजे प्रायव्हेट चॅनल्सच नव्हते किंवा रादर टीव्ही पण नाही, तर ते किती, आणि त्यावेळेला 2 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या बायकोच्या नावावर जमिनीचा सातबारा करून दिला. तो सगळ्या त्या स्त्रिया त्या तिथे येण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो एका पुस्तकामध्ये चांदवडची शिदोरी शरद जोशींनी मांडलाय, ग्रामीण भागातला. आणि त्यांनी त्या याच्यामध्ये चांदवडला हिशोबच केला की सकाळी 5ला उठल्यापासून ग्रामीण भागातली स्त्री ती रात्री झोपेपर्यंत वही करा आणि नोंदणी करा की उठल्यावर काय केलं, सडा टाकला, रांगोळी काढली, इंधन, मग स्वयंपाक, मग याच्यामध्ये शेतामध्ये जाणं, आणि संध्याकाळी आल्यावर तो दारू पिऊन येतो किंवा मारहाण करतो. हा सगळा त्यांनी हिशोब काढला आणि मग म्हटलं की तुम्ही सावकाराचं देणं फेडता आणि ही तुमची बायको जी अहोरात्र कष्ट करत असते, तर हे मंगल सावकाराचं देणं आहे. आणि त्यांच्या त्या आव्हानावर त्या काळामध्ये 2 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी जमिनीचा सातबारा करून दिला होता. त्यामुळे बालाजी सुतारांचा मुद्दा खूप महत्वाचा आहे की ही थोडीशी अशी वरवरच शहरामध्ये दिसते, पण ग्रामीण भागामध्ये तर अजून खूपच वेगळे आणि गंभीर प्रश्न आहे. कार्यक्रमाची वेळ आपली संपली आहे, 9:40. बोला बोला. शिक्षक, नवरा बायको दोघेही शिक्षक आहेत आणि नवरा बायकोला असं म्हणतो की शाळेत जरी गेलेली असलीस तरी पदर आपल्याला खांद्यावर नाही पाहिजे, तुझा तो डोक्यावरच पाहिजे, असं म्हणताना मी ऐकलेलं समोरासमोर. म्हणजे आणि हे तालुका पातळीवरच्या, अधिक मोठ्या शहरांमध्ये औरंगाबाद, पुणे, मुंबई, नागपूर काय घडत असेल मला माहित नाही,
पण ज्याला तालुक्याचं शहर म्हणतो आपण अशा अशा जागेवरती, आणि शिक्षकी पेशामधला माणूस असं म्हणताना मी ऐकलेलं आहे. आणि हा अपवाद नाही, मुख्य गोष्ट. नाही, तुम्ही हा विषय सांगितला म्हणून एक म्हणजे माझ्याच घरामध्ये घडलेला किस्सा, खरंच असं मी सांगणार नव्हते पण मी सांगते की 12वीला मी बोर्डामध्ये 3री मेरिट आले होते आणि आमचे एक नातेवाईक वयाने ज्येष्ठ, एक 65 वगैरे वर्षांची, त्यांचा दोष नाही आहे कारण तेही या सामाजिक व्यवस्थेचाच एक भाग आहे. ते आले आणि मी त्यांना, माझ्या वडिलांनी म्हटलं की तू नमस्कार कर, पेढे दिले. तर काय झालं म्हणजे मेरिट आली. म्हणजे अगं हे मेरिट वगैरे सोड, तुझला स्वयंपाक येतो का आधी सांग मला. आणि मग माझ्या आईला म्हणाले की तू हिला आधी नीट स्वयंपाक शिकव, कारण हे वाक्य होतं त्यावेळेला, पुरुषाचं हृदय जिंकण्याचा मार्ग हा त्याच्या पोटातून जातो. ते LIC मध्ये खूप मोठे पदावर ऑफिसर होते. सो आणि त्याच्यात त्यांचा दोष, मी असं दोष देणार नाही, सोशल कंडिशनिंगचाच ते सुद्धा बळी आहे. पण मला एक आनंद झाला की या चित्रपटाच्या निमित्ताने सोशल मीडियावर म्हणा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी एक चर्चा झाली. आणि जसं वासुदांनी म्हटलं की माझ्या मनामध्ये एक, ज्याला म्हणते गिल्ट तयार झाला. तर कलेच्या माध्यमातून जर माणूस बदलू शकत असेल तर ते एक ज्याला म्हणता येईल की मोठं आश्वासक असं चित्र आहे. आणि तुम्ही सगळेजण याच्यामध्ये आलात, विशेषतः आताही शेवटपर्यंत, शेवटच्या क्षणाला सुद्धा 60 लोक वीरेंद्रजी, उज्ज्वला मॅडम मीटिंग मध्ये आहे. तर मला हे यश वाटतं. तुम्हा सगळ्यांचे आभार. परत एकदा वीरेंद्रजींचे आभार मानते, उज्ज्वला मॅडमचे आभार मानते आणि वासुदा तुमचे आभार मानते की तुम्ही आलात, या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. माधवी भट येणार होत्या पण त्यांच्या काही वैयक्तिक अडचणी आल्या त्यामुळे त्या येऊ शकल्या नाही. पुढचा कार्यक्रम परत 1 ऑक्टोबरला असेल आणि तो काय असेल ते तुम्हाला कळवूच. जरूर सहभागी व्हा आणि थँक्यू सो मच परत एकदा.